माझी भक्ती भोळी, माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी, माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी, लिका पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा. आता अनारिसा येथे न व्हावे सहसा, आता अनारिसा येथे न व्हावे सहसा, लिका पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा. तुका म्हणे जोडोनी पाय, तुका म्हणे जोडोनी पाय, पुढे उगा उभा राही, तुका म्हणे जोडोनी पाय, पुढे उगा उभा राही, लिका पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा. अनुरंगा करू त्यांच्या प्रभावाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांची आज्ञेने पंढरी सारिखाच्या पुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठला सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधरा, त्या श्री संत सद्गुरुमान पूजी चरणी साष्टांग मी घातला. माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी, मिका पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा. कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग. महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भक्तीची विविधता सांगणारा हा गोड असा 4 चरणाचा भंग आहे. या भंगातून भक्तीच्या संबंधाने बोलत असताना 3 शब्दाचं चिंतन फार महत्वाचं आहे. एक तर ही भक्ती भोळी आहे, ही भक्ती एकविध आहे आणि ही भक्ती भावाने भावबळाने युक्त आहे. असे 3 शब्द महाराजांनी इथं मांडले. भोळी, एकविध आणि भावबळी याचा अर्थ भावबळाने युक्त असलेली ही भक्ती आहे. त्यामुळे भोळी भक्ती नेमकी कोणती, एकविध नेमकं भक्तीचा विचार कोणता आणि भावाच्या बळाने युक्त असलेला भक्तीचा विचार कोणता, असा 3 पद्धतीने भक्तीचा आपल्याला विचार करायचा आहे. या भंगातली राहिलेली जी 3 चरण आहेत त्या 3 चरणातून हे 3 शब्द प्रगट होण्यासारखे आहेत. पहा तुम्ही, दुसरं चरण असं आहे, मिका पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा. मिका पडेन निराळा हे बोलणं भावाचं बळ असल्याशिवाय बोलू शकत नाही. त्यामुळे भावबळाने युक्त असलेल्या भक्तीतून हे बोलणं आलं. मिका पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा, पहिला विचार संपला. दुसरा विचार 3ऱ्या चरणात आपल्याला दिसून येतो. आता अनारिसा येथे न व्हावे सहसा. अनारिसा या शब्दाचा अर्थ आहे वेगळं. आता इथून मला वेगळं व्हावं असं वाटतच नाही. मला वाटतं की भक्तीच्या संबंधातली जी एकविधता आहे की नाही ती या प्रमाणातून प्रगट होण्यासारखी आहे. आणि आता 3रा शब्द एक राहिला, कोणता, भोळी शब्द राहिला. भावबळी 2ऱ्या चरणातून प्रगट होईल, एकविध 3ऱ्या चरणातून प्रगट होईल. आता हा भोळी शब्द कुठून चिंतन करायचा, शेवटचं चरण माझ्या दृष्टीने जरा महत्वाचं वाटतं. तुका म्हणे जोडोनी पाय, पुढे उगा उभा आहे. हा उगा शब्द भोळ्याकडे घेऊन जाणार आहे. मी सांगेल आपल्याला की उगा उगत आलेला नाही. या उगा शब्दाच्या संबंधाने काही भूमिका तुकाराम महाराजांना आहेत असं माझ्या दृष्टीने वाटतं. त्यामुळे तुका म्हणे जोडोनी पाय, पुढे उगा उभा रागे, निका पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा. विठ्ठला असणाऱ्या आळंदी क्षेत्रामध्ये सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा. वारकरी संप्रदायामध्ये ज्या परंपरा अव्याहतपणे चालत आल्या त्याच्यामध्ये सद्गुरू श्री अमृतनाथ स्वामी महाराजांची एक दिव्य परंपरा आळंदीमध्ये वास्तव्याला आहे. त्या परंपरेचा विस्तार सर्वदूर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विस्तार आहे. अशी एक दिव्य उज्ज्वल परंपरा आहे. या परंपरेतूनच हा महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा म्हणून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या उत्सवामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम दादांनी ही सेवा माझ्याकडे अनेक वर्षापासून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. या अभिमानातून विचार करत असताना खरं तर या परंपरेचा विचार या 3ही शब्दामध्ये व्याप्त अशा पद्धतीचा आहे. कारण ही परंपरा
एक अंतःकरणामध्ये भक्तीच्या संबंधाने गोडा भाव घेऊन चालणारी ही परंपरा आहे. ही परंपरा सद्गुरूंच्या संबंधाने एकविध असलेली ही परंपरा आहे. आणि या परंपरेच्या अंतःकरणामध्ये आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये पर्यंत भावाचं होय हे भरलेलं आहे. त्यामुळे होळी, एकविध आणि भावबळी अशा तिन्ही संबंधाने असलेली ही अमृतनाथ स्वामी महाराजांची परंपरा आहे. या अभंगामध्ये भक्तीच्या संबंधाने तुकाराम महाराजांनी विचार केलेला आहे. भगवंतापर्यंत जाण्याकरिता अनेक साधनांचा विचार संत वाङ्मयामध्ये आपल्या समोर दिसून येतो. वेगवेगळी साधनं आम्हाला सांगितली ती भगवत प्राप्ती करिता म्हणून आपल्याला ही साधनं सगळी सांगितलेली दिसून येतात. साध्य हे एक आहे, पण त्याच्याकरता लागणारी साधनं मात्र अनेक आहेत. जर आणखीन गमतीने बोलायचं झालं तर एक असतं तेच साध्य असतं आणि साधनं मात्र ही अनेक असतात. एका साध्यापर्यंत पोहोचण्याकरिता साधनांचा, अनेक साधनांचा विचार आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथातून दिसून येतो. व्यवहारातलं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर एका गावापर्यंत पोहोचण्याकरिता अनेक रस्ते आपल्याला सांगितले जातात. गाव एकच असतं, पण तिथं पोहोचण्याकरता सांगितलेले रस्ते मात्र अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे रस्ते असतात. हाही रस्ता तिथं जातो, तोही रस्ता तिथं जातो, तोही रस्ता तिथं जातो. आपल्याला सांगणारे बऱ्याचदा सांगतात की अहो तुम्ही कोणत्याही रस्त्याने जा त्या गावात पोहोचता, कोणत्याही रस्त्याने जा त्या गावात पोहोचता. तसा कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. मार्ग हा मला तिथपर्यंत घेऊन जाण्याकरिता सांगितलेला आहे असा विचार आपल्याला मार्गाच्या संबंधाने करता येण्यासारखा आहे. त्या सगळ्या मार्गाचा निर्देश निरोबराय करतात ना आपल्या समोर. मार्ग दावणी गेले मी अनेकदा बोललोय. जगद्गुरु तुकोबारांच्या काही शब्दांचे अर्थ भजनातूनच नेमकं काय आहे हे कळून घेण्याकरिता वारकरी चालीत ऐकावे लागतात. नेमका अभंगातला अर्थ नेमकं तुकोबारांना काय सांगायचं ते वारकरी चालीतूनच प्रगट होतं. खरं तर आज जरी आपण उत्साहाने हे कीर्तन करत असलो किंवा हा उत्सव संपन्न करत असलो तरी परंतु आजचा दिवस मात्र आपल्या देशाच्या संबंधाने फार मोठा दुर्दैवी दिवस आहे. त्याचं कारण आहे की गान सम्राज्ञी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत होतो, गान कोकिळा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत होतो, अशा लता दिदी आज आपल्यातून निघून गेल्या, लता मंगेशकर आज आपल्यातून निघून गेल्या. परंतु खरं तर मला असं वाटतं की दिदींच्या जाण्याने प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आणि अनेक भावपूर्ण श्रद्धांजली आज आपल्या सकाळपासून ऐकत आहोत. वारकरी संप्रदायाचा आणि त्यांचाही फार मोठा ऋणाम बनतो. दामोबाई तुकोबारांचे खूप गोड अभंग त्यांनी गायले आणि आजही ते अजरामर अशा पद्धतीचे त्या मुळात ते अक्षर अजरामर आहेत आणि लता दिदींच्या गाण्याने ती आणखीन अजरामर झाली. दामोबाई तुकोबारांची अक्षर ही चंद्रसूर्य असेपर्यंत टिकणारी अक्षर आणि त्याला स्वर मिळाला तो लता दिदींचा स्वर मिळाला. त्यामुळे आणखीन त्या अक्षरांना एक वेगळ्या पद्धतीचा अलंकार चढला असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे लता दिदींचा आवाज हा सर्वदूर अशा पद्धतीचा कानामध्ये अखंड राहणारा आवाज आहे. दिदी आपल्यातून निघून गेल्या, पण मी थोडस दिदींना स्मरण करून बोलतो की या सगळ्या आवाजाने दिदी आजही आमच्यात आहे, हीच आमची भावना. वारकरी संप्रदायातला जो भजनातला आणि बघा ना मार्ग दावणी गेले आधी म्हणत असताना तो इतक्या गोड पद्धतीने असतो की आजच कळाला आम्हाला. तो इतक्या गोड पद्धतीचा असतो, तो आज लक्षात आला. त्यामुळे इतक्या गोड पद्धतीच्या चाली, त्यामुळे एक पद्धतीचा या अनुषंगाने दिदी आज आमच्यातही आजही आहेत अशीच भावना आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाची आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी
वारकरी संत ते संतांनी विविध अशा पद्धतीचे मार्ग आमच्या समोर मांडलेले आहेत. कर्माचा मार्ग सांगितला, ज्ञानाचा मार्ग सांगितला, योगाचा मार्ग सांगितला, भक्तीचा मार्ग सांगितला. असे विविध अशा पद्धतीची मार्गाची नावं जरी आमच्या समोर ठेवलेली असली तरी ते सगळे मार्ग मात्र आम्हाला पोच करणार आहेत, ते भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहेत. धर्माचा तरी मार्ग आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे, ज्ञानाचा तरी मार्ग आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे, योगाचा तरी मार्ग आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे आणि भक्तीचा तरी मार्ग आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे. मग कधी कधी प्रश्न पडतो, जर इतके सगळे मार्ग आम्हाला तिथंच घेऊन जाणार असतील तर सातत्याने वारकरी संतांनी मात्र भक्ती नावाच्याच मार्गाचा उल्लेख का करावा? सारखा पुन्हा पुन्हा भक्तीचाच विचार अनेक अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, नाथ महाराजांनी आमच्या समोर का मांडावं? याचं एक सोपं साधं उत्तर देऊन पुढे जातो. मान्य आहे, सगळे रस्ते जरी तिथं जात असले तरी माणसाची भावना अशी असते, याच्यातला जवळचा रस्ता कोणता त्या रस्त्याने जाऊ. जरी सगळे रस्ते आपल्याला पंढरपूरला जाणारे असतील, सगळे रस्ते आळंदीला जाणारे असतील तरी त्याच्यातला जवळचा रस्ता कोणता त्या रस्त्याने जाऊ, लांबच्या रस्त्याने जायला कोणी तयार नसतं. जवळच्या रस्त्याने कोणता आहे? जवळचा मार्ग, कर्म नावाचा मार्ग, ज्ञान नावाचा मार्ग, योग नावाचा मार्ग आणि भक्ती नावाचा मार्ग, या 4 मार्गापैकी जर जवळचा मार्ग कोणता आहे, जवळचा रस्ता कोणता आहे हे जर कळून घ्यायचं असेल, तुमच्या ऐकण्याचाच एक अभंग सांगून पुढे जातो. स्वल्प वाके चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी गडारोळी आनंदे, तुझ्या तुमचे गरुड टके शृंगारनिके तरोनिया, तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. जवळी शब्द फक्त सांगायचा होता. जवळी वाट वैकुंठा कोणती? तुका म्हणे हेची नीट, ती वाट नीट आहे आणि जवळची आहे. हे दोन्ही शब्द खूप महत्वाचे. नीट आणि जवळची, नीट आणि जवळची हे दोन्ही शब्द फक्त आणि फक्त तुकोबारांनी एकत्रित आणले. नाहीतर बऱ्याचदा महाराष्ट्रातल्या रस्त्याच्या बाबतीत हे दोन्ही शब्द एकत्रित येत नाही. म्हणजे नीट आणि जवळचा हा शब्द महाराष्ट्रातल्या रस्त्याच्या बाबतीत येणार नाही. जो रस्ता नीट आहे तो जवळचा नाही, जो जवळचा आहे तो नीट नाही. महाराष्ट्राच्या रस्त्याची परिस्थिती आहे. परंतु तुकाराम महाराजांनी मात्र परमार्थातला हा रस्ता मात्र नीट आणि जवळ अशा दोन्ही संबंधाने आपल्या समोर मांडलेला आहे. हा रस्ता भक्ती नावाचा रस्ता नीट आहे आणि भक्ती नावाचा रस्ता हा जवळचा आहे. कुठं जाण्याकरिता? वैकुंठा हा शब्दही खूप महत्वाचा आहे. तुकोबारांना अभिप्रेत असलेले इथलं वैकुंठ नेमकं कोणतं आहे? पुराणामध्ये वर्णन केलं जातं ते एक वैकुंठ, त्या वैकुंठाचा विचार सोडा. आणखीन एका वैकुंठाचं नाव उल्लेख करून पुढे जातो. अधिकाक्षराने एका भूवैकुंठ म्हणून तुका, याही वैकुंठाचा विचार आपल्याला करता येईल. आणखीन थोडासा विचार करायचा झाला तर ज्ञानदेवा पात्र हरी हा वैकुंठ, असाही वैकुंठ शब्दाचा विचार करता येईल. हे 3ही वैकुंठ शब्दाचे विचार आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातले एक पाठातले. मी थोडासा याच्यापेक्षाही थोडा वेगळा एक वैकुंठ शब्दाचा अर्थ सांगून पुढे जातो. मुळात वैकुंठ वैकुंठ या शब्दाचा जर विग्रह करायचा झाला तर वै अधिक कुंठ बरोबर वैकुंठ असा आपल्याला अर्थ करता येईल. इथला वै शब्दाचा अर्थ काय आणि कुंठ शब्दाचा अर्थ काय? माझ्या थोड्या अल्पमतीने मला असा अर्थ करावासा वाटतो. वै या शब्दाचा अर्थ आहे भेद आणि कुंठ या शब्दाचा अर्थ आहे निवृत्त होणं. नीट ऐका, वै या शब्दाचा अर्थ आहे भेद आणि कुंठ या शब्दाचा अर्थ आहे निवृत्त होणं. म्हणजे भेद निवृत्त होणं म्हणजे काय? अभेदाची अवस्था प्राप्त होणं. आणि अभेदाची अवस्था प्राप्त होणं म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याची अवस्था प्राप्त होणं, परमात्म स्वरूपाची अवस्था प्राप्त होणं, ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं, यालाच वैकुंठ म्हटलं जातं. आणि या वैकुंठाला जवळची वाट भक्ती आहे. विठ्ठल अभेदाच्या स्थितीपर्यंत जाण्याकरिता, अभेदाची स्थिती म्हणजे नेमकं काय असतं? भेद निवृत्त झालेली जी स्थिती आहे, जीव परमात्मा दोन्ही दैतवनी ऐक्या सरी जयाची हृदय भूमी विराजती, जे ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात का नाही, जीव ब्रह्म ऐक्य किंवा जाऊ द्या, मी आपल्या ऐकण्यातलं हरिपाठातलं एक सोपं साधन प्रमाण घेऊन पुढे जातो. एकहरी आत्मा जीव शिव समा वायात दुर्गमन घालीपण, हे जे ज्ञानोबाने आम्हाला हरिपाठामध्ये सांगतात. हे प्रमाण म्हणजे काय आहे? ते नेतृत्व असे या महावाक्याचा जणू काही अनुवादच आहे असे आपल्या कानावर संस्कार आपल्याला पडलेले आहेत. त्यामुळे या स्थितीपर्यंत जाण्याकरिता, अभेदाच्या स्थितीपर्यंत जाण्याकरिता, जीव ब्रह्मैक्याच्या स्थितीपर्यंत जाण्याकरिता, परमात्मा स्वरूपता प्राप्त करून घेण्याकरिता किंवा मोक्ष अवस्था प्राप्त करून घेण्याकरिता भक्ती नावाचा मार्ग अत्यंत जवळचा आहे. लवकर नाही पटणार. मोक्ष प्राप्त करण्याकरता भक्ती नावाचा मार्ग अत्यंत जवळचा कसा म्हणता? जर तसं म्हणत असाल तर उपनिषदाची भाषा लावायची कुठं? ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानदेव तू कैवल्यम हे जे आम्हाला उपनिषद सांगतं हे लावायचं कुठं? ज्ञानानेच मोक्ष असं उपनिषद एकीकडे सांगतं आणि तुम्ही तर म्हणता भक्ती नावाचा मार्ग हा मोक्षाकरता जवळचा आहे. मी बोलत नाही, तुकोबारांचं सगळ्यांच्या ऐकण्यातलं प्रमाण आहे. भक्ती नाम हाती नाम
साक्ष बहुतांगे ऐसे साक्ष बहुतांगे साक्ष बहुतांगे आई साक्ष बहुतांगे आई साक्ष बहुतांगे साक्ष बहुतांची हा तुकाराम महाराजांनी किती मोठा सिद्धांत आमच्या समोर मांडून ठेवलेला आहे. मोक्ष प्राप्त करण्याकरिता महाराज सांगतात बस मुखी नाम हाती मोक्ष. एकदा नामस्मरण मुखामध्ये आलं की तिथून ताबडतोब आम्हाला मुक्ती मिळणार आहे. कधी कधी प्रश्न पडतो ही जी मुक्ती सांगितली जाते हे जो मोक्ष सांगितलं जातो किंवा ही जी ब्रह्मस्वरूपता सांगितली जाते किंवा ही जी वैकुंठ प्राप्ती सांगितली जाते तिथं जाण्याकरिता भक्ती नामस्मरण नावाचा मार्ग अगदी जवळचा आहे. हा विषय आपला चाललाय. मुद्दा आपला काय चाललाय एवढं चाललेला आहे. त्या वैकुंठापर्यंत त्या मुक्तीपर्यंत जाण्याकरिता मुळात हा जो मोक्ष मोक्ष म्हणून सांगितला जातो. आपण सगळी जण माझ्यापेक्षा आदरणीय मंडळी इथं सगळी उपस्थित आहेत. सगळी पूजनीय महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. नवे नवे पाठ ऐकणारी आणि पाठ सांगणारी मंडळी आळंदीमध्ये इथं पूजनीय सगळी उपस्थित आहेत. आपण सगळेजण रोज सातत्याने मोक्षाचं चिंतन करताना वेदांत शास्त्राच्या माध्यमातून असं करत आलो. अत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष हे जणू काही इतकं पाठ आपलं झालेलं आहे. इतकं पाठ झालेलं आहे. स्वप्न सुद्धा याच वाक्याची पडायला लागली आता. कधी कधी बघा तुम्ही स्वप्नात सुद्धा जपून आपण बोलतो आणि एकदम आम्ही ज्यावेळेस पाठाला असायचो की नाही तेव्हा ते अनुवाद आपल्याकडे आपण सगळी जण म्हणून म्हटलं की इथं खरं तर आळंदीत कीर्तन करणं म्हणजे तसं मोठं दिव्यच आहे. कारण माहीत असलेलंच सांगायचं आहे दुसरं काहीच नाही. आळंदीमध्ये कीर्तन करणं म्हणजे या सगळ्यांना माहीतच आहे. हे आदरणीय मंडळी आहेत. रोज नित्य अभ्यास करणारी मंडळी आहेत. हे जरा थोडं गुरुजी आणखीन स्पष्ट बोलू. कीर्तनकार कीर्तनापुरताच अभ्यास करतो पण आळंदीतला रोज अभ्यास करतो हे आळंदीचं वैशिष्ट्य. आळंदीतला मात्र जो व्यक्ती आहे तो रोज नित्य चिंतनामध्ये आहे. रोज ज्ञानेश्वरी त्यांच्याकडून पाहिलीच जाते. रोज गाथा पाहिलाच जातो. रोज आपल्याला विचारसागर वृत्ती प्रभाकर पंचदशीचं रोज चिंतन काही का औषधी होईना प्रत्येकाच्या अनुषंगाने होतच राहत आहे. त्यामुळे इथं असणारी ही सगळी ही ज्ञानोबाईंची कृपा आहे. महाराज मी अनेकदा बोललो ही ज्ञानोबाईंची कृपा आहे. ज्ञानोबाईंची कृपा काय आहे आम्हाला रोज अभ्यास करायला लावतात ही ज्ञानोबाईंची कृपा आहे. थोडं माफी मागून बोलतो. आळंदी दोन आहे. एक देवाची आणि दुसरी चोराची. अभ्यास करायला लावणारी देवाची. मला पुढलं बोलायचं नाही. एवढाच मत आहे. जर आम्ही अभ्यास करत नसू तर मग आम्ही देवाच्या आळंदीत नाही असं म्हणावं लागेल. त्यामुळे अभ्यास हा झाला पाहिजे. रोज काही ना काहीतरी आपल्याकडून अभ्यास ज्ञानोबाई करून घेतात. हे आपल्यावर ज्ञानोबाईंची कृपा आहे. थोडस पुढे चला. मोक्ष शब्दाचा विचार करत असताना दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती असा मोक्षाचा विचार आपण अनेकदा तत्वज्ञानातून शास्त्रातून आपण ऐकत राहतो. आपण ही व्याख्या पाठ केलेली आहे मान्य आहे. परंतु आणखी समजा नाही हे फारच आपल्या लक्षात आलं. हे दुःख निवृत्ती आता त्याच्यावर पुष्कळ चर्चा आहे की मुळात दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे निवृत्ती आणि प्राप्ती तरी शब्द योग्य आहेत का नाही विचार सगळ्यांच्या अगदी आरोपाला या शंका आलेल्या आहेत. मला ते सगळा विस्तार करायची गरज नाहीये. मग निवृत्तीची निवृत्ती म्हणजे काय प्राप्ताची प्राप्ती म्हणजे काय या संबंधाने सगळ्या शंका आलेल्या आहेत. म्हणून थोडंसं समजा याच्यावर फार शंका निर्माण होऊ लागल्या नाही आमच्या सगळं फार लक्षात आलं तर मी एक थोडीशी अगदी याला कळेल याच विषयाला अनुसंधान अशा पद्धतीची दुसरी एक व्याख्या सांगतो. दुसरी व्याख्या अगदी सरळ साधी आहे. काही नाही जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होणं म्हणजेच मोक्ष संपूर्ण. जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात पंडित दवाजोगांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये ही व्याख्या केली आहे. दवाजोगांची पुस्तकं आपण अनेकदा वाचत असाल. आपण वेदांत शास्त्रावरची पुष्कळ चांगली पुस्तकं आहेत बापट शास्त्रीची आणि दवाजोगांची. त्यांनी अशी व्याख्या केली की पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होणं यालाच मोक्ष म्हणा. हे दृष्टिकोनात बदल होणं म्हणजे काय वस्तू वस्तूच असते. त्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र प्रत्येकाचा भिन्न भिन्न असतो. त्या वस्तूकडे एक जण त्याच्याकडे दुःख म्हणून पाहतो आणि एक जण त्याच्याकडे सुख म्हणून पाहतो. दुःख म्हणून पाहणारा हा संसारामध्ये अडकला आणि सुख म्हणून पाहणारा हा पारमार्थिक वृत्तीने युक्त झाला. उदाहरण आणि किती जाऊ द्या तुमच्या ऐकण्यातच
प्रमाण द्यायचं झालं तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सगळ्यांच्या ऐकण्याचं प्रमाण आहे. गर्भवासी आणि सुखे हे दोन्ही एकत्रित शब्द फक्त तुकोबाने चालून जातात. हे दोन्ही शब्द एकत्रित बऱ्याच ठिकाणी विरुद्ध अर्थी असलेले शब्द एकत्रित आणण्याचं एक फार मोठं कार्य तुकोबांच्या वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी दिसून येतं. मला आता जरी वेळ नाही किंवा माझी तिथपर्यंत जरी बुद्धी चालत नसली तरी तुका म्हणे नटधारी भोग भोगणी ब्रह्मचारी हे अर्थ लावताना जसा आपल्या बुद्धीला ताण पडतो तसंच इथं सुद्धा विचार करत असताना की या वर्णातून सुद्धा आपण चिंतन करत असताना तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी, गर्भवासी आणि सुखे हे दोन्ही शब्द कसे पाहता एकत्रित येणं फार कठीण आहे. जसं निंदीक आणि जवळ एकत्रित येणं कठीण आहे असं म्हटलं तसं गर्भवासी आणि सुखे हे दोन्ही शब्द एकत्रित येणं शक्य नाही. का? गर्भवास म्हटलं की दुःखच आहे आणि याच्यापेक्षा जे वेगळं आहे ते सुख आहे. अशी सुखाची व्याख्या करावी लागेल ना. सुखाची व्याख्या काय करत आपण? दुःखापासून जे वेगळं आहे त्याला सुख म्हणावं लागेल ना. दुःख आणि सुख हे एकच शब्द एकार्थवाची कशी काय वापरता येतील आपल्याला. पण महाराजांनी मात्र इथं गर्भवासी हा शब्द ठेवला आणि त्याला जोडून मांडला सुखे घालावे आम्हासी. याचं काय कारण असेल? याची कारणं वेगवेगळी जरी सांगितलेली असली तरी मी दोन कारणं सांगून मला भावलेली मला जो सुचलेला भाव आहे तेवढा सांगतो. माझ्यापेक्षा आपण मोठी विद्वान मंडळात आपल्याला वेगळा भाव सुचेल आणि मला असं वाटतं की एकाच अभंगावर वेगवेगळ्या महाराजांनी तरी तो घेतला म्हणून आपण घ्यायचा नाही असं नाही. तो अभंग काही त्यांचाच नसतो, तो तुकोबांचा असतो. त्यांचा अभंग म्हणतात काय काय अवमूल्य ठेवून मी परवा एका ठिकाणी बोलतो. आमच्याकडे चातुर्मासामध्ये एक जण आमच्याकडे विद्यार्थी होता पाठशाळेमध्ये. आमच्या पाठामध्ये असायचा, माझ्याकडे पाठाला विद्यार्थ्यांच्या पाठाला असायचा. सगळं पाठ वगैरे झाले, चातुर्मास संपल्यानंतर एक वर्ष 1.5 वर्षांनी ते माझ्याकडे आहे आणि आल्यानंतर तो म्हटलं महाराज मी एक तुमचं कीर्तन बसवलंय म्हटलं. हा शब्द मला फार खटकतो. कुठून काय हे कीर्तन बसवलं हा शब्द कीर्तनाला बसवलं परंतु आमचा बाजार उठवला काही कीर्तन बसवलं असे शब्द वापरतात. नको ते संप्रदायामध्ये अलीकडच्या काळामध्ये येऊ लागले. मला तो बोलायचा आहे तो गर्भवासी आणि सुखी घालावी आम्हासी या संपर्क संबंधाने बोलायचा आहे. गर्भवासी एका तरुणावर विविध पद्धतीने आपल्याला त्याचे भाव काढता येण्यासारखे आहेत. गर्भवासी आणि सुखी असा शब्द का ठेवावा महाराजांनी? याच्यात नेमकं महाराजांना काय म्हणायचं असेल? मला असं वाटतं की गर्भवासाचं जरी दुःख असलं तरी त्याला दुःख म्हणून न पाहता सुखाने पाहणं दृष्टिकोनाचा बदल याला मोक्ष अशा अनुषंगाने बघा. नाही तर दुसरं सांगू का, जरी गर्भवासाचं दुःख असलं तरी सुखी घालावे आम्हासे. का? कारण जन्माला आल्यानंतर जर तुझी सेवा करण्याचं सुख मिळत असेल तर हे क्षणिक असलेलं दुःख सहन करायला आम्ही तयार आहोत. क्षणिक असलेलं दुःख सहन करायला आम्ही तयार आहोत. सांगू तुम्हाला अगदी पटेल असं उदाहरण देऊ. मला सांगा कीर्तनानंतर जर प्रसाद मिळत असेल तर तासभर कीर्तन ऐकायला काय हे करायला काय? हे कसं आहे? मान्य आहे त्याला अडचण व्हायला लागली, गर्दी झाली, एकमेकाच्या मांडीवर मांडी ठेवू लागलं, वाटायला लागलं, काय काय त्रास झाला सगळा बसायला. मान्य आहे पण कीर्तनानंतरच प्रसाद आहे ना. मग जाऊ द्या कसं काय असेल ना, पटो नाही तर न पटो तासभर सहन करायला काय हरकत आहे? जसं पुढे चांगला प्रसाद मिळत असेल तर आता पुढे दुःख सहन करायला आपण तयार होतो. तसं जर भगवंताच्या सेवेचं सुख मिळत असेल तर गर्भवासाचं दुःख सहन करायला तुकोबा म्हणतात मी तयार आहे. या क्षणिक दुःखापेक्षा सुद्धा ते अनंत सुख फार महत्वाचं आहे. मोक्ष शब्दाचा विचार करत असताना दृष्टिकोनातील बदल याला मोक्ष असाही आपल्याला मोक्षाचा विचार केलेला दिसून येतो. मी हे सगळं का मांडायला लागलो आपल्याला? एक तर दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती नावाचा मोक्ष म्हटलं काय? जाऊ द्या. दृष्टिकोनातला बदल म्हणजे मोक्ष. हा मोक्ष म्हटलं काय? आमचे वडील गुरुदेव दादा नेहमी सांगत असतात मोकळं होणं म्हणजे मोक्ष. बाकी काम डोक्याला मोकळं होणं म्हणजे मोक्ष. झालं मोकळं होणं. आम्हाला ते बऱ्याचदा सांगत असतात की आपलं अवघड सांगत जाऊ नको, सांगायचं असेल तर आनंदीत सांगत जा, घरात सांगत जाऊ नको असं ते म्हणत असतात. म्हणजे मोकळं होणं म्हणजे मोक्ष. आता ह्या सगळ्या व्याख्या ज्या आहेत, मोकळं होणं म्हणजे मोक्ष म्हटलं काय, दृष्टिकोनातला बदल म्हणजे मोक्ष म्हटलं काय, दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष म्हटलं काय. आता आपल्याला सगळे जरी विचार विस्ताराने करता नाही आले तरी असा जो मोक्ष म्हणून सांगितला जातो, या मोक्षापर्यंत जाण्याकरिता काय कोणतं साधन घ्यावं? महाराज सांगतात नाम भक्ती हे साधन आम्हाला तिथपर्यंत घेऊन जातं, प्राप्ती आम्हाला करून देतं. मग आपल्याला जर नामाने तिथपर्यंत जाता येत आहे, भक्तीने तिथपर्यंत जाता येतं आणि मग कर्मही आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे, ज्ञानही आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे, योगही आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे आणि भक्तीही आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे. मोक्ष स्थितीपर्यंत कर्मही घेऊन जातो ना. ऐका
ज्ञानेश्वरी किंवा गीता तुम्ही वाचलेली ऐकलेली मंडळी आहात. कर्म करता करता नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होणं म्हणजे काय? मोक्षच आहे ना. काय वेगळं आहे त्याच्यामध्ये? तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू या दोघींची नामबंधू कर्मासाठी जी ज्ञानोबा आम्हाला सांगतात, याच्यातलं कर्तृत्व बळ आणि फलासक्ती काढली की तेच कर्म आम्हाला नैष्कर्म्य स्थितीपर्यंत घेऊन जातात. उलट भगवान अर्जुनाला माझ्या अल्प अभ्यासाने मला तर असं वाटतं की ही जी गीता आहे किंवा ज्ञानेश्वरी आहे ना, दोनच विचारावर आधारित आहे. गीता दोनच विचारावर आधारित आहे. काही नाही. अर्जुनाने सांगावं मला कर्म करायचं नाही आणि भगवंतांनी सांगावं तुला कर्म करावं लागेल. बरं, मला वाटतं एवढे दोनच मूळ मुद्दे एवढेच आहेत. याच्यावर 11 अध्यायाचा सगळा विस्तार आहे. अर्जुनाने सांगावं नाही मला हे कर्म करायचं नाही, युद्ध नावाचं कर्म करायचं नाही, आणि भगवंतांनी सांगावं नाही नाही तुला हे युद्ध नावाचं कर्म केलंच पाहिजे. आता पुढे बोलू. अर्जुनाने सांगितलं मला का नको याचे युक्तिवाद, आणि भगवंतांनी त्याला उत्तर दिली का केलं पाहिजे याची उत्तर. एवढ्यातूनच 11 अध्यायाची ही गीता तयार झाली ना. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय निर्माण झाले. मग कर्माचा विषय विस्ताराने मांडला, मग ज्ञानाचा विषय विस्ताराने मांडला, मग भक्तीचा विषय विस्ताराने मांडला, काय अष्टांग योगाचा विचार मांडला. हे सगळे आतले सगळे पदर आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण हेच कर्म कर्तृत्व त्याच्यातला मीपणा बाजूला काढला की तेच कर्म आम्हाला नैष्कर्म्य स्थितीपर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे कर्म सुद्धा मोक्षाकडेच घेऊन जाणार आहे. फक्त हा कर्म नावाचा मार्ग आचरण करताना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने करावा लागतो. याच्यामध्ये राजा फिलिपचं उदाहरण दिलं जातं. राजा फिलिपचं उदाहरण दिलं जातं. काही नाही म्हणे, त्याच्या त्या खोलीमध्ये शयनगृहामध्ये एक पाटी लावलेली होती आणि ती पाटी अशी होती, लक्षात ठेव केवळ तू मनुष्य आहेस. अशी पाटी होती, लक्षात ठेव केवळ तू मनुष्य आहेस. त्याच्या मुलांनी एकदा विचारलं बाबा ही पाटी का लावली आणि शयनगृहामध्ये ती पाटी लावली का लावली? राजा फिलिप्सनी त्याचं उदाहरण उत्तर फार छान दिलं. त्यांनी सांगितलं बाळ मी दिवसभर राज्यकारभार करतोय, राजसिंहासनावर बसून राज्यकारभार करतोय, आणि मग राजसिंहासनावर बसून राज्यकारभार करत असताना मला प्रत्येक निर्णय देताना मी राजा असा म्हणून द्यावा लागतो. ज्या वेळेस मी तिथे बसलेलो असतो ना त्यावेळेस ती माझ्यावर जबाबदारी असते. मी त्या राजगादीवर बसलेलो असेल तर ती माझ्यावर जबाबदारी आहे. ज्याच्यावर उभा राहिलेलो असतो त्याची ती जबाबदारी असते. मी जर याच्यावर उभा राहिलो असेल या नारदांच्या गादीवर तर माझी जबाबदारी आहे मी लोकांना काय दिलं पाहिजे, आणि माझी जबाबदारी आहे मी काय केलं पाहिजे. जरा मी आणखी थोडं माफी मागून बोलतो, पण मी 2 तास इथं जर बोलत असेल तर मी 22 तास कसं वागायचं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. माझ्या 2 तासाचा परिणाम समाजावर कधी होईल? माझ्या 22 तासाच्या वागण्याचा आचरणाचा तो परिणाम आहे. त्यामुळे मी काय करायचं, मी कसं वागायचं, कसं बोलायचं, काय खायचं काय प्यायचं ही सुद्धा माझी जबाबदारी राहते. ही माझ्यावर जबाबदारी आहे. त्या फिलिप्स राजांनी सांगितलं मी इथं उभा राहिल्यानंतर ती माझ्यावर जबाबदारी येते. मी राजा आहे असं म्हणून माझ्यावर ती जबाबदारी येते आणि मला ती मी राजा आहे अशाच पद्धतीने निभवावी लागते. मी राजा आहे अशाच पद्धतीने निभवावी लागते. त्याला साधेसं वागावं लागतं. त्याला कलंक लागेल असं वागून जमत नाही. कलंक लागेल असं वागून जमत नाही की माझ्यावर जबाबदारी आहे. मी त्या गादीवर उभारलेलो असेल, त्या खुर्चीवर बसलेलो असेल तर माझ्यावरती जबाबदारी आहे. मुलांनी विचारलं मग ठीक आहे तुम्ही राजा म्हणून दिवसभर राज्यकारभार करता मान्य आहे, पण शयनगृहामध्ये ह्या पाठीचा आणि दिवसभर राजा असण्याचा काय संबंध आहे? ऐका, त्यांनी असं सांगितलं त्या राजांनी, त्या फिलिप्सांनी उत्तर त्याचं असं दिलं बाळ मी दिवसभर राजा म्हणून राहत असतो त्यावेळेस त्या राजा या शब्दाच्या संबंधाने मी राजा ही भावना माझ्या मनात तयार झालेली असते, आणि ही मीपणाची भावना घेऊनच मला निर्णय द्यावे लागतात. मी सायंकाळी ज्यावेळेस त्या शयनगृहामध्ये जातो आणि मग त्या पाठीकडे पाहतो आणि त्या पाठीतल्या मनुष्य शब्दाकडे जास्त पद्धतीने लक्ष देतो, आणि ती पाठी किंवा ते शब्द मला असं सांगत असतात तुझ्या ठिकाणी निर्माण झालेले दिवसभरातले जे मी आणि माझीचे विकार आहेत ते हळूहळू सगळे बाजूला काढ आणि लक्षात ठेव केवळ तू मनुष्य आहे अशी भावना माझ्या मनाची झाली की मगच मला झोप लागते. तोपर्यंत लागत नाही. झोप या शब्दाचा अर्थ आहे सुखासन. झोप या शब्दाचा अर्थ आहे आनंद. झोप या शब्दाचा अर्थ आहे स्थिरता. झोप या शब्दाचा अर्थ आहे निर्वृत्ती होऊन जाणं, आणि ती होण्याकरिता माझ्यावर दिवसभर चिटकलेले हे जे मी माझेपणाची जी वलय आहे ते सगळं जावं लागतं. त्याच्याशिवाय ते होत नाही. त्यामुळे मी आणि माझं हे त्यातनं निघून गेलं की मग तेच कर्म नैष्कर्म्य स्थितीपर्यंत घेऊन जातं. हे पटवून देण्याकरिता भगवंतांनी कर्मयोग सांगितला ना. मला आता सगळा विचार माझा पुढे भक्तीचा विचार मला मांडायचा आहे म्हणून मला याच्यात वेळ घालवायची नाही, पण फक्त त्याच्या मुद्दे मांडत पुढे जायचे. भगवंतांनी जे कर्माच्या संबंधाने चिंतन केलेलं आहे अर्जुनाने त्याच्यामध्ये
खूप वेगवेगळ्या शंका घेतलेल्या आहेत. तत्किं कर्मणी घोरे माम नियोजनेसी केशव म्हणत असताना घोर अशा कर्मामध्ये मला का ढकलायला लागला? भगवान म्हणतात तू घोर हा शब्द वापरून त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या पाप पुण्याचा चिंतन तू करू नकोस. मला पाप लागेल, अमुक लागेल, जे काही युक्तिवाद अर्जुनाने केले, मला पाप लागेल, हे लागेल. भगवान हसायला लागले. अर्जुनाने विचारलं काय झालं? अर्जुनाने सांगितलं काही नाही, मला पाप लागेल. हसायला लागल्याबरोबर अर्जुनाने विचारलं तेव्हा का हसायला लागला? भगवान म्हटले नाही, मला हसू येतं आलं. युद्ध करण्याकरता तू रणांगणावर आलाय, आता तुझं काम आहे युद्ध करणं, आणि तू युद्ध करायचं सोडून विचार करायला लागलाय पाप लागेल पुण्य लागेल. इथं ते विचार करू नको. तुझं काम आहे युद्ध करणं. आला ना, युद्ध कर, बाकीचा विचार करू नको. किती पाकिट भरणार आहे काय, तू कीर्तन तुझं विचार करत बसू नको. कसं होणार आहे, काय होणार आहे, व्यवस्थित होत आहे का नाही होत आहे, आपले विचार करत करतच 2 तास घालवतो आहे. हे तसं विचार करू नको. तुझं काम काय आहे? युद्ध करणं. तू फक्त युद्ध कर. त्याच्यामध्ये मग आपण हे कर्मणी घोरे मानणार, ह्याच्यातून पाप बोलणार. मग भगवंतांनी सांगितलं त्याच्यातलं कर्तृत्व आणि फलासक्ती बाजूला काढ. त्या कर्मामध्ये निर्माण झालेला मी आणि फलासक्ती बाजूला काढलं तर तेच कर्म नैष्कर्मी स्थितीपर्यंत घेऊन जाणार आहे. नैष्कर्मी स्थिती या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. त्या मोक्षापर्यंत हे कर्मही घेऊन जातं. पण त्याच्याकरता या सगळ्या पातळ्या हळूहळू सांभाळत आम्हाला जावं लागतं, आणि सामान्य माणसाला ते होणं कठीण आहे. म्हणून भक्तीचा मार्ग संतांनी सांगून ठेवला. विठ्ठल ज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा आम्हाला विचार करत असताना सहजासहजी ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता ते शब्द ज्ञान आणि स्वरूप ज्ञानाचा विचार आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलाय. त्या स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीकरिता विवेक, वैराग्य, समाधी, शरीर, संपत्ती, मुमुक्षुता या सगळ्या मार्गांचा विचार, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वपदार्थ शोधन या सगळ्या मार्गांचा विचार आपल्याला शास्त्राने केला. सामान्य माणसाला तेही शक्य होईल असं सांगता येत नाही. अहो विवेक येणं तशा पद्धतीने विचार करायला गेलं तर फार कठीण जातं. विचार, विवेक या शब्दाचा अर्थ करत असताना सारासार विचार हा विवेक आहे खऱ्या पद्धतीने. त्याच्याकरिता फलकटतो संसार येतो सार भगवंत किंवा त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुणासार मान्य. त्रिगुण या शब्दाचा अर्थ माया, ही माया असार आहे. मग निर्गुण सार आहे. हे सार आणि असार हे करण्याकरिता विचार पाहिजे. कुणीतरी ज्ञानोबांना विचारलं हे विचार येण्याकरिता हरिपाठ पाहिजे, दुसरं काहीच नाही. हरिपाठ केला विचार येईल, विचार आला सार आणि असार कळेल. सार आणि असार काय? त्रिगुण असार आणि निर्गुण हे सार. तिथपर्यंत जाण्याकरिता हरिपाठ हेच मूळ. त्याच्याकरता आपल्याला उत्तर दिलेलं ज्ञानोबांनी दिसून येतं. मला काय सांगायचं आहे की ज्ञानाचाही मार्ग कसा पद्धतीने सहजासहजी माणसाला प्राप्त होईल असं सांगता येत नाही. नव्हे त्याच्यातल्या काही अनेक पद्धतीच्या क्लिष्टता सांगितलेल्या दिसून येतात. योगामध्ये तर अति योगाची वाटा जे निघाले का सुभद्रा हे बोलत असताना योगचित्त वृत्ती निरोध हा हे सांगत असताना हेही सामान्य माणसाच्या दृष्टीने कठीण आहे अशी संत वचन आपल्या समोर दिसून येतात. मला याच्यात आता वेळ घालवायचीच नाहीये. कर्म असेल, ज्ञान असेल, योग असेल, या तीनही मार्गाचा विचार केला तर त्याच्यामध्ये एक पद्धतीची कठीणता दिसून येते. आणि म्हणून या सगळ्यांपेक्षा सुद्धा जवळचा मार्ग म्हणून तुका म्हणे हीची नीट जवळी वाट वैकुंठा. कोणती? वाचे गाऊ विठ्ठल. वाचे गाऊ विठ्ठल सोप वाटेचा वाचे गावी विठ्ठल तुम्ही आधी खेळी मिळी. वाचे गावू विठ्ठल ध्वजा तुमचे गुरु ढळते. आणि वाचे गावू विठ्ठल हेची नीट जवळी वाटू वैकुंठा. विठ्ठल जवळी आणि नीट या पद्धतीने आपल्याला भक्ती नावाची वाट अगदी जवळची आहे असा विचार करता येण्यासारखा आहे. आणखीन एक विचार भक्तीच्या संबंधाने आपल्याला करता येईल. सर्वाधिकार सेव्यत्व हे भक्तीच्या संबंधाने महत्वाचं आहे. सर्वाधिकार सेव्यत्व हे भक्तीच्या संबंधाने महत्वाचं आहे. का? कर्म सर्वाधिकार सेव्य म्हणता येणार नाही, ज्ञान सर्वाधिकार सेव्य म्हणता येणार नाही, योग सर्वाधिकार सेव्य म्हणता येणार नाही, पण भक्ती मात्र सर्वाधिकार सेव्य म्हणावी लागते. सगळं अशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे हे महाराजांचं प्रवचन आपल्या समोर आहे. या सगळ्या विचाराने ही अगदी सर्वाधिकार सेव्य या दृष्टीने सुद्धा भक्ती ही आपल्याला अगदी जवळची आणि सोपी अशा पद्धतीची वाटते. त्या तिन्ही मार्गाच्या दृष्टीने सुद्धा जवळची आहे अशा पद्धतीने भक्ती आहे. जरा आणखीन पुढे बोलू. काय आहे आणखीन एक वैशिष्ट्य मला भक्तीचं वाटतं तेवढं आरंभाला सांगतो आणि मग पुढची 3 वैशिष्ट्ये सांगण्यामध्ये आपल्या समोर त्याचा विस्तार करतो. काय आहे आणखीन एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. कर्माचं फल, ज्ञानाचं फल, योगाचं फल आणि भक्तीचं फल या फलांचा जर विचार केला एक साधारण वाक्य आपल्याकडे असं सांगितलं जातं, साध्य प्राप्त झालं की साधन निवृत्त होतं.
साध्य प्राप्त झालं की साधन निवृत्त होतं असं आपल्याकडे सांगितलं जातं. एखाद्या घरापर्यंत आपल्याला जायचंय, घरापर्यंत जायचंय, आपण बॅटरीच्या प्रकाशामध्ये त्या घरापर्यंत गेलो किंवा आपण मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये त्या घरापर्यंत गेलो किंवा पूर्वीच्या काळामध्ये कंदील घेऊन जर आपण त्या घरापर्यंत गेलो आणि त्या घरामध्ये जर पूर्वीच लख अशा पद्धतीचा प्रकाश असेल तर आपण काय करतो, आपल्या जवळची बॅटरी बंद करतो, कंदील आपला मारवून टाकतो, ती जी असणारी मेणबत्ती भिजवून टाकतो. का? कारण जिथं पोहोचायचंय तिथं आपण पोहोचलो की आपल्या जवळचं साधन आपण सोडून टाकतो. हा एक साधारण नियम आहे. कर्माचं फल आहे अंतःकरण शुद्धी, ज्ञानाचं फल आहे मोक्ष, योगाचं फल आहे चित्तवृत्तीचा निरोध आणि भक्तीचं फल आहे भगवंताची प्राप्ती. या दृष्टीने जर विचार केला तर अंतःकरण शुद्धी झाली, कर्म नावाचं साधन संपलं, मोक्ष प्राप्त झाला, ज्ञान नावाचं साधन संपलं, चित्तवृत्तीचा निरोध झाला, योग नावाचं साधन संपलं, भगवंताची प्राप्ती झाली, भक्ती नावाचं साधन संपलं नाही, शिल्लक राहील. हा फरक आपल्याला या तीनही मार्गाच्या दृष्टीने वेगळेपणा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जवळच्या दृष्टीने भक्ती ही वेगळीच आपल्याला आहे, नीटच्या दृष्टीने भक्ती ही वेगळीच आहे, सर्वाधिकार सेवेत्वाच्या दृष्टीने भक्ती ही वेगळीच आहे आणि या तीनही मार्गापेक्षा सुद्धा फलाच्या दृष्टीने भक्ती ही वेगळीच आहे. अशी असलेली जी भक्ती आहे ती भक्ती कशी आहे, 3 शब्दांनी महाराजांनी सांगितली. अभंगाचं पहिलं, माझी भक्ती माझी भक्ती महाराज सांगतात अशी कर्मज्ञान योगापेक्षा सुद्धा वेगळी आणि श्रेष्ठ असणारी. नारद भक्ती सूत्राचं सूत्र सांगून जायचं झालं तर सातू कर्म ज्ञान योग अपि अधिकतरा भक्ती, असं जे वर्णन महाराजांनी आमच्या समोर मांडलं. अशी असणारी ही भक्ती कशी आहे, भोळी आहे, एकविध आहे, भावबळी आहे. इतका वेळ झाला ज्या भक्तीचा विचार सांगितला जातो ती भक्ती म्हणजे तरी नेमकं काय आहे, त्या भक्तीचा नेमकं व्याख्येच्या दृष्टीने चिंतन आपल्याला करता येण्यासारखं आहे का? ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांच्या वाचण्यातली आहे. रोज चिंतनात आपण ज्ञानेश्वरीच्या आहोत. ज्ञानोबांनी केलेलं चिंतन अगदी सगळ्यांच्या ऐकण्यातलं आहे. एरवी तिची ना सबती हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. हे जे भक्तीचा विचार मांडताना जो सहज स्थितीचा विचार मांडला किंवा आचार्यांची भाषा सगळ्यांच्या ऐकण्यात आहे. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव करियसी स्वस्वरूपानुसंधान भक्ती रित्येवी धीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान जिथं घडतं ना त्याला भक्ती म्हणा. स्वस्वरूपाचं अनुसंधान घडणं याला शास्त्रकारांनी ज्ञान लक्षण भक्ती असंही म्हटलेलं आहे. तुमच्या ऐकण्यातले 3 शब्द ऐकण्यातले फक्त सांगून पुढे जातो. ज्ञानपूर्व, ज्ञान लक्षण आणि ज्ञानोत्तर हे 3 शब्द जरा डोळ्यासमोर घ्या. ज्ञानपूर्व भगवत प्राप्ती होण्याच्या पूर्वीची असणारी भक्ती, भगवत प्राप्ती रूपी असलेली भक्ती ज्ञान लक्षण आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतरही चिंतन करत राहणारी भक्ती ज्ञानोत्तर. विठ्ठल स्वस्वरूपाचं अनुसंधान राहणं याला भक्ती म्हणा.
म्हणा असा भक्तीचा विचार आपल्याला आचार्यांनी दिलेला दिसून येतो किंवा आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य असं नारदांनी भक्ती सूत्रामध्ये जे शांडिल्य ऋषींचं मत मांडलेलं आहे. वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. मला सगळा विस्तार करण्यात वेळ घ्यायची नाहीये. आपण नारद भक्ती सूत्राचा अभ्यास केलेली मंडळी आहात. मला एवढा मुद्दा बोलायचा आहे फक्त की किंवा आणखीन एक जाता जाता ऐकण्याचं सूत्र सांगून जायचं झालं तर अव्यावृत भजनात असं नारदांनी भक्तीच्या संबंधाने चिंतन केलेलं आहे. अव्यावृत भजनात हे सूत्र एका बाजूला ठेवावं आणि नाथ महाराजांची भागवतातली सगळ्यांच्या ऐकण्याची ओळी एका बाजूला ठेवावी. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता वर्षी नामती तत्वता. मला वाटतं की ही ओळी एका बाजूला ठेवा आणि हे सूत्र एका बाजूला ठेवा. अव्यावृत भजनात तुकोबारांचं प्रमाणच घ्यायचं झालं तर दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे हे सगळं समान अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला दिसून येतं. त्यामुळे नारद भक्ती सूत्र काय, नाथ महाराजांचं भागवत काय, ज्ञानेश्वरी काय किंवा आपल्याला जगद्गुरु तुकोबारांची प्रमाण काय या सगळ्यांचा भाव एकाच ठिकाणी येत असलेला आपल्याला दिसून येतो. एकच विचार या सगळ्यांच्या मुखातून वेगवेगळ्या पद्धतीने आलेला दिसून येतो. जरा सांगू आणखीन या मुखातून आलेल्या जी काही विचार आहेत त्याची शब्दांची भाषा ते शब्द वेगवेगळे असतील किंवा ती पटवून देण्याची पद्धत वेगवेगळी असेल पण विचार मात्र एकच आहे. विचारामध्ये फरक नाही, सिद्धांतामध्ये फरक नाही. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, जीव ब्रह्म ऐक्य हा विचार शास्त्रही तेच सांगतं, संत बापही तेच सांगतात आणि आम्हाला केलेला अलीकडच्या काळातल्या कीर्तनकारांच्या मुखातून आपण तेच ऐकतो. फक्त ती सांगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी विचार किंवा सिद्धांत मात्र हा एकच असतो. कारण सिद्धांत हा एकच असतो, त्या सांगण्याच्या पद्धती मात्र अनेक असतात. त्यामुळे 7ही दिवसातले कीर्तनकार वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात पण एकच सांगतात. परवाची तरी काय, कालची तरी काय, नाचची तरी काय, एकच सांगणं एकच आहे. फक्त पद्धती कोणी नाचून सांगेल, कोणी ओरडून सांगेल, कोणी शांतपणे सांगेल. फक्त त्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात पण त्यांचं सांगणं एकच आहे. त्यांचा काही मूळ मुद्दा नाही. मला सांगा भगवत प्राप्तीच्या शिवाय किंवा भगवंताच्या शिवाय दुसरा काही मुद्दा नसतो ना. त्यामुळे मुद्दा तोच असतो, फक्त सांगण्याच्या पद्धती विविध पद्धतीने आहेत. आपल्या समोर असलेले हे जे सगळे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा जर विचार केला तर एकच विचार पण वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी, तुकोबारायांनी किंवा अन्य संतांनी तो पटवून दिलेला दिसून येतो. अव्यावृत भजनात अशा पद्धतीने भक्तीचा विचारही आपल्याला केलेला दिसून येतो. ती भक्ती कशी आहे, अखंड भजनामध्ये राहणं अशा पद्धतीची ही भक्ती आहे. असाही भक्तीचा विचार केला जातो. ज्ञानेश्वरीतली एक ओवी फक्त भक्तीच्या संबंधाने सांगून थोडासा त्याचा विचार करतो आणि मग भोळी एकविध आणि भावबळीचा विचार मांडतो. काय आहे, ज्ञानोबारांच्या प्रत्येक अक्षरांचा विचार करत असताना अगदी मोठमोठ्यांची मती सुद्धा गुंग झालेली आपल्याला दिसून येते. इथं बोलत असताना दया भक्तीची हेतूनी प्राप्ती ते कैवल्यातीही परवते सर्व मनती दयाची लिहिले माझी नीती ती आहे. सगळ्यांच्या पाठातली उभी आहे. हेतूनी असा ज्ञानोबाने शब्द वापरला. दया भक्तीची हेतूनी प्राप्ती, ही हेतूनी प्राप्ती झाल्यानंतर काय करेल, कैवल्याते ही परवते सर्व मनती. कैवल्य या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मोक्षाला सुद्धा ती बाजूला सरक अशा पद्धतीचं म्हणते. कोण? भक्ती. जी भक्ती मोक्षाला बाजूला सरक असं म्हणते त्या भक्तीबद्दल बोलताना मात्र ज्ञानोबा बोलतात येतुली प्राप्ती. ही भक्ती कशी? येतुली प्राप्ती. हे येतुली म्हणजे नेमकं काय, कोणत्या पद्धतीची भक्ती? ही येतुली नावाची भक्ती अशी काही वेगळी आहे का? काय येतुली, येतुली या शब्दाचा विचार काय करता येईल? भक्तीचा थोडासा विस्तार केला की ही येतुली म्हणजे काय आपल्या लक्षात येईल. या भक्तीच्या संबंधाने बोलत असताना अन्याभिलाषितम शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती ही इति उत्तमाः. भक्ती रसामृत सिंधू मध्ये हे प्रमाण अगदी प्रसिद्ध आहे. अन्याभिलाषितम शून्यम, कोणत्याही पद्धतीची अभिलाषा नाही अशी ही भक्ती. ज्ञान कर्मादि अनावृतम, ज्ञान कर्माने जे अनावृत अशा पद्धतीचे आहे अशी ही भक्ती. अनुकूल्येन, भगवत अनुकूल्येन असणारी आणि भगवंताचं अनुशीलन करणारी अशा पद्धतीची जी आहे ना ही भक्ती, असा शास्त्रांनी भक्तीचा विचार आपल्याला केलेला दिसून येतो. अनन्य ममता, अविच्छिन्न तन्मयता आणि आनंद रूपता असं भक्तीचं स्वरूप सांगितलं जातं. जाऊ द्या, तुमच्या ऐकण्यातलं सूत्र सांगून पुढे जातो. सात वस्मिन परम प्रेम रूपा. माझ्या माहितीप्रमाणे हे सूत्र सगळ्यांना पाहिजे. परम प्रेम रूपा अशी ही भक्ती आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारद मुनींनी सा प्रेमा असं नाही, परम प्रेमा असा शब्द वापरला. हा परम शब्द अत्यंत महत्वाचा आहे.
विनाकारण प्रेमाच्या संबंधाने परम शब्द आपण परम या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ सरळ सरळ जर अर्थ करायचा झाला तर आपण म्हणतो का नाही परमपूज्य लावतो आपण परमपूज्य असा परम या शब्दाचा अर्थच केला जातो श्रेष्ठ श्रेष्ठ अशा पद्धतीचं प्रेम ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ती भक्ती आहे श्रेष्ठ अशा पद्धतीचं प्रेम काय आहे हे श्रेष्ठ अशा पद्धतीचं प्रेम नेमकं ज्या प्रेमामध्ये जरा महाराजांचीच भाषा सांगून पुढे जातो ज्या प्रेमामध्ये देहाचं सुद्धा अंतर नसतं असं एकरूप झालेलं जे प्रेम आहे त्याला परमप्रेम म्हणा कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी हे बोलत असताना म्हणजे ही कोठे आली ही देवबुद्धी ही देवबुद्धी सुद्धा आडवी आलेली चालत नाही जाऊ द्या आणखी दुसऱ्या भाषेत बोलू सा न कामयमाना निरोध रूपत्वात नारदांनी भक्ती सूत्रामध्ये केलेलं चिंतन आहे सा न कामयमाना निरोध रूपत्वात न कामयमाना कोणतीही कामना जिथं नाही महाराजांचंच प्रमाण द्यायचं झालं तर काम नाही झालो बाहेर काम महाराजांचंच प्रमाण कोणत्याही पद्धतीची कामना राहिली नाही इच्छा राहिली नाही अपेक्षा राहिली नाही अशी जी आहे ना तिला भक्ती असं म्हटलं जातं तिथं त्याच्याशिवाय दुसरं काही राहिलं नाही असं जिथं सांगितलं जातं ना त्याला भक्ती म्हटलं जातं जरा महाराजांचंच प्रमाण द्यायचं झालं तर आम्हा विठ्ठल एक देव येर अवघेची वाव अशी जी अनन्यता जिथं निर्माण होते का नाही त्याला भक्ती म्हटलं जातं आपल्या ऐकण्यातला एक विषय सांगून पुढे जातो सगळ्यांच्या माहितीत असेलही कथा भागवतामध्ये किंवा श्रीकृष्ण चरित्राच्या संबंधाने वेगवेगळ्या कथा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रात सांगितल्या जातात अनेक पद्धतीच्या कथा सांगितल्या जातात काही कथा कोणत्या ना कोणत्या तरी ग्रंथातून आपल्या समोर आलेल्या असतात आणि काही कथा या एकमेकाच्या मुखावाटे प्रवाहित होत असतात काही काही कथा अशा असतात की त्या महात्म्यांच्या मुखातून त्या सतत पुढे चालत आलेल्या असतात मी तर अनेकदा सांगत असतो की काही गोष्टी जर कथा असतील किंवा काही महत्वाचे मुद्दे असतील तर हा मुद्दा कुठं आलाय हे विचारायचं नाही जर एखाद्या महात्म्याच्या मुखातून ते ऐकलं असेल की नाही त्या महात्म्याच्या मुखातून ती कथा ऐकली हाच त्याला आधार दुसरा आधार शोधायचा नाही दुसरा आधार शोधायला जायचं नाही हे कोणत्या ग्रंथात आलंय कोणत्या साली लिहिलंय हे असलं त्याचं डोकं लावत बसायचं नाही भक्तीमध्ये असलं डोकं लावलेलं चालत नाही हे संशोधनामध्ये हे सगळे डोकी लावली जातात परंतु भक्तीच्या संबंधाने विचार करत असताना त्याच्या मुखावर जाऊ द्या वैकुंठवासी दांडेकर मामांच्या मुखातून जर एखादं उदाहरण आपण ऐकलेलं असेल तर माझी श्रद्धा अशी आहे मामांनी ते उदाहरण दिलं ना बस झालं मग आधार शोधायचा नाही मामा बोलतात हाच त्याला आधार मामा बोलतात ना हाच त्याला आधार झाला मामा सगळ्यांच्या मुखातून आलं वैकुंठवासी जगन्नाथ पवारांची कीर्तनं अनेक जण ऐकलेली मंडळी उपस्थित आहे आजही आपण युट्यूबवर अनेक कीर्तनं त्यांची ऐकतो अण्णांच्या मुखातून एखादी गोष्ट आलेली असेल तोच त्याला आधार दोन्ना महाराज देगलूरकरांच्या मुखातून एखादी गोष्ट ऐकली असेल शंकर महाराज खंडारकरांच्या मुखातून ऐकली असेल रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या मुखातून ऐकली असेल वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्करांच्या मुखातून ऐकली असेल किंवा सोपान काका देहूकर महाराजांच्या मुखातून ऐकली असेल ही सगळी मंडळी फळपद्धतीची घ्या किंवा संस्थेची असू द्या कोणतीही असेल या महात्म्यांच्या मुखातून जर एखादी गोष्ट ऐकली असेल तोच त्यांना आधार दुसरा आधार शोधायला जायची गरज पडत नाही काही कथा ह्या परंपरेने सांगितल्या जात असतात श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये अनन्यतेच्या संबंधाने फार गोड चिंतन केलेलं दिसून येतं काही नाही म्हणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे शांतपणे झोपलेले होते आणि काय झालं झोपेमध्ये रात्री 2 वाजता एकदम मोठीने ओरडायला लागली राधा 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 म्हणून ओरडायला लागली रात्री 2 वाजता द्वारकेमध्ये शयनगृहामध्ये झोपलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि एकदम रात्रीच्या वेळेला राधा 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 म्हणून मोठीने ओरडायला लागले राधा राधा म्हणून मोठ्याने ओरडायला लागल्याबरोबर जवळ रुक्मिणी माता होत्या रुक्मिणी मातेंनी असं हलवून जागं केलं असं हाताने हलवून जागं केलं त्या रुक्मिणी माता होत्या म्हणून त्यांनी शांत पद्धतीने जागं केलं असं घरी जाऊन रात्री हाका मारायला जाऊ नका रुक्मिणी मातेसाठी त्यांनी असं जागे केलं भगवान जागे भगवंतांनी बघितलं ते शयनगृह ते सगळं द्वारका अरे हो शांत बसले शांत बसल्याबरोबर तरी रुक्मिणीच्या मनामध्ये जरा शंका आली रुक्मिणी मातेने विचारलं काय द्वारकेत आहोत इथं आपल्या राजवाड्यात आहोत आणि काय रात्रीच्या वेळेला राधा 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 म्हणून हात मारायला लागला कोण आहे ही राधा कशामुळे तिचं नाव आहे एवढा मोठा जप रात्रीच्या वेळेला झोपेमध्ये सुद्धा तुम्हाला तिचा जप सुचतो काय तिचा अधिकार आहे आम्ही एवढ्या 16,108 पत्नी तुम्हाला असताना सुद्धा काय तिचा अधिकार काय एवढा की तुम्ही तिच्याबद्दल मुखातून शब्द वापरायला लागलात कोण आहे राधा काय अधिकार आहे तिचा 2 शब्द वापरले कोण आहे आणि काय आहे अधिकार तिचा भगवंतांनी सांगितलं जाऊ म्हटले नाही आता परत नाही परत मुखातून नाव येणार नाही काय काळजी करू नाही पण कोण आहे काय अधिकार आहे अधिकार सांगा तिचा भगवंताच्या कानावर हा शब्द पडला
भगवान विचार करायला लागले. अधिकारी विचारते ना, सांगूच म्हटले. भगवंतांनी सांगितलं आता तुला सांगता येणार नाही, उद्या सकाळी तुला घेऊन जातो आणि मग सांगतो ती राधा कोण आहे, अधिकार काय आहे. ठीक आहे, सकाळी जाऊया. यमुनेच्या काठावरती राधा कृष्ण कृष्ण भजनामध्ये तल्लीन असते. ती राधा अहो काय आचारिता तत विस्मरणे परम व्यापुलता यथा व्रजगोपिकांना भक्तिसूत्रामध्ये चिंतन केलं. व्रजगोपिका असलेली ती असणारी राधा, कृष्ण कृष्ण भजनामध्ये तल्लीन झालेली ती राधा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीला घेऊन तिथे येतात आणि त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये येतात आणि मोठ्याने हाक मारतात. राधे म्हटल्याबरोबर राधेने कृष्णाकडे पाहिलं. कृष्ण परमात्मा राधेकडे पाहतात आणि पाहिलं राधा अशी धावत आली. भगवानही धावत गेले. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर रुक्मिणीने कृष्ण परमात्म्याला विचारलं, हे दाखवायला आणलं काय? तुम्ही हिला मिठी मारता माझ्या समोर, म्हटलं काय हे दाखवायला आणलं का? भगवंतांनी सांगितलं थांब, तुला अधिकार पाहिजे ना, ऐक म्हटले. मग काही नाही, भगवंतांनी काय केलं, त्या यमुनेच्या काठावर दोन काठा इकडे तिकडे उभा केल्या. एकीकडे एक काठी उभा केली, पलीकडल्या तीरावर एक काठी उभा केली आणि मध्ये दोरी बांधली आणि पाण्याने भरलेला हंडा रुक्मिणीच्या डोक्यावर दिला भगवंतांनी. आणि भगवंतांनी सांगितलं रुक्मिणी एक काम कर. म्हटले काय? हा पाण्याने भरलेला हंडा इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं चालत जायचं. इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर हा हंडा घेऊन जायचं. जमेल का तुला? रुक्मिणीने भगवंताकडे पाहिलं, विचारलं जमेल का? मला विचारतात आणि ती या मुली पुढं, या छोट्या मुली पुढे मला विचारतात, मी जगन्माता आहे, मला काय जमणार नाही, काय जमत नाही, शब्द भाग नाही, अहो मला सगळं जमतं असं ना. मग एवढं कर, ठीक आहे. तो हंडा घेतला आणि रुक्मिणी निघाल्या. त्या दोरीवरनं चालत आता ते यमुनेचं पात्र तुम्ही गेल्यानंतर वृंदावनला पाहा, तुम्ही मोठं विस्तीर्ण पात्र. आणि निघाल्याबरोबर मध्य भागात आल्याबरोबर डोळे अशी गरगर फिरायला लागले, घाबरल्या आणि त्या पाण्याच्या हंड्यासहित रुक्मिणी माता पाण्यामध्ये पडली. पडल्याबरोबर भगवान आणि राधा मोठमोठ्याने हसायला लागले. रुक्मिणी मातेला थोडासा वाईट वाटायला लागलं. रुक्मिणी माता बाहेर येतात आणि आल्या भगवंताला सांगतात, माझी जी परीक्षा घेतली कधी ती ह्याची घेऊन दाखवावर. भगवंतांनी सांगितलं तिची घ्यायची म्हणून तुझी घेतली, बाकी काही नाही. घ्यायची म्हणून तुझी घेतली. नंतर म्हणायला असं नको, आम्हाला विचारलं असतं तर आम्हालाही जमलं असतं, असे फार फळभाकर असतात. पण काय संधी दिली जात नाही, त्यांचेच घेतात, आम्हाला कोण विचारतंय. म्हणून कधी कधी बोलवत चला, काय हरकत नाही. आमच्यातही घालायला लागले. आता अलीकडे आम्हाला भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, तुला या ठिकाणी फार बाकीच्या गोष्टी मनात आणू नका. हळूहळू असलं की माझा हळूहळू वाटायला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं थांब. आणि पण भगवंतांनी एक पाण्याने भरलेला हंडा घेतला आणि राधेच्या डोक्यावर दिला. नीट ऐका, राधेच्या डोक्यावर दिला आणि भगवंतांनी सांगितलं राधे एक काम कर. राधेने विचारलं काय काम? काही नाही, मी पाण्याने भरून दिलेला हा हंडा डोक्यावर घ्यायचा आणि या दोन्हीवरनं इकडल्या कडेवरनं तिकडे जायचं, जमेल का? राधेने सांगितलं कृष्णा तू सांगतोय म्हटल्यानंतर का जमणार नाही? तू बोलतोयस ना, तू सांगतोयस ना, मग का जमणार नाही? तो पाण्याने भरलेला हंडा घेतला. राधा त्या दोरीवरनं निघाली. अहो निघाली नाही, पलीकडे गेली. एवढंच नाही, पलीकडून पुन्हा माघारी आहे. रुक्मिणीला आश्चर्य वाटायला लागलं. रुक्मिणी विचारलं राधे मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी, 4 पावसाळे जास्त पाहिलेले, माणसं फार गमतीची आम्हाला बोलतात. आम्हाला कधी कधी अशी गमतीने बोलतात. आमच्याकडे तुम्ही निजाम जवळ घालता आमच्या फडावरचं गाव आहे, परंपरेतलं जाळावी. पूर्वी आमचा असा छोटा सप्ता असायचा. फडावरचे गावं परंपरेचे शब्द कसे असतात आपलं थोडक्यात भागून. पण मी जरा थोडासा अलीकडे हे सगळं आळंदी तुम्ही दाखवत असल्यामुळे बघून आणि हे सगळी माणसं न्यायची म्हटल्यानंतर मग ते सिस्टीम हे सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आमच्याकडे असं इतकं व्यवस्थित नसतं, असे वडावडी असते काय नसतं. मग त्याला ते बकेट असते, त्याच्यात माती घातलेली असते, त्याच्यात काठी असते आणि त्याला माईक असतो, त्याच्या पुढे आमचं चाललेलं असतं. गावाची परिस्थिती त्याला काय जसं आहे तसं मला त्याचा कधी वाटलं नाही. मला त्या व्यवस्था स्वीकारू नये या मताचा मी नाहीये, पण त्या म्हणजेच कीर्तन या मताचा मात्र मी व्यवस्था आपल्या योगाने आपल्या भाग्याने आज आपल्याला प्राप्त झालं. पूर्वी काय होतं, पूर्वी काही असे माहीत नव्हते इतके व्यवस्था. आता असा आहे महाराज, कीर्तनकाराचा माईक वेगळा, यांचे माईक वेगळे, त्यात ती वेगळं ही वेगळं असं म्हणतात. मला कळत नाही त्यातलं, त्या थापीकडलं वेगळंच असतं म्हणे,
आणि याच्याकडलं वेगळं, त्याचा आवाज वेगळा असतो, ह्या आवाज वेगळा असतो. मी एकाला म्हटलं, मी एकदा असं तिकडलं तिकडे येतं, ते म्हणजे नाही मला ते तिकडं, म्हणजे काय नाही नाही ती त्याच्या करताच आहे, हे ठरलेलं आहे. म्हणजे जसं ते हाताचा डॉक्टर वेगळा असं जे चाललंय तशाच म्हणतात पुढे पुढे आता उजव्याचा वेगळा डाव्याचा वेगळा. काय काय नवीन निघेल सांगता येत नाही असं नाही. ते आम्ही गावात चर्चा केला, असं मोठं सगळं नियोजन केलं. आणि मग ते वयोवृद्ध एक आजोबा होते आमचे, ते लोक अशी गमतीची महाराज, त्यांनी सगळं बघितलं, ते मलाच म्हणायला लागला, महाराज असं आपल्या काळात होतं का? आपल्या मी म्हटलं मी तुमच्यापासून वेगळं आहे, मला घेऊन त्या रुक्मिणीने सांगितलं, अगं राजे मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी, 4 पावसाळे तुझ्यापेक्षा जास्त पाहिलेले, मला इतका अनुभव असून सुद्धा मी घाबरून गेले. तो पाण्याचा हंडा घेऊन जाताना मी घाबरून गेले, पडले. पाण्याचा हंडा घेऊन राजे तू कशी काय गेलीस दोरीवरनं, इकडून तिकडे गेली, नव्हे तिकडून इकडे आली, राजे तुला हे जमलं कसं काय? राजेने फार गोड उत्तर दिलं. राजेंनी सांगितलं, आई साहेब तो पाण्याने भरलेला हंडा मी इकडून तिकडे घेऊन गेले, तिकडून इकडे आले असं नाही घडलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भरून दिलेला तो पाण्याचा हंडाच मला इकडून तिकडे घेऊन गेला आणि तिकडून इकडे घेऊन आला. अनन्यता आहे, अनन्य ममता असं भक्तीचं चिंतन आम्हाला, अविच्छिन्न तन्मयता असं भक्तीचं चिंतन आम्हाला, आनंद रूपता अशी भक्तीचं चिंतन आम्हाला केलं. आपण सगळीजण विस्तार होईल, परंतु नावं सांगत पुढे जातो. भक्तीचा विचार मांडत असताना क्लेशनाशिनी, शुभदायिनी, मोक्ष लघुताकृत, सुदुर्लभा, सांद्रानंद विशेषात्मकता आणि श्रीकृष्ण आकर्षणीय असा 6 पद्धतीने विचार आपल्याला भक्तिशास्त्राने मांडलेला आहे. येतोली म्हणत असताना हे 6 मुद्दे जरा डोळ्यासमोर घ्या. क्लेशनाशिनी, भक्ती काय करते? क्लेशनाशिनी म्हणजे काय? क्लेशनाशिनी या शब्दाचा अर्थ शब्दशः आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर अर्थ आपल्याला करायचा झाला तर जीवनामध्ये दुःख येऊ देत नाही अशातला भाग नाही. ही भक्ती काय करते? जीवनात आलेल्या दुःखांची जाणीव होऊ देत नाही अशी ही भक्ती आहे. दुःख हे येतच राहतात. प्रपंच म्हटलं की दुःख येणार आहे, प्रपंच म्हटलं की सुख येणार आहे. दुःख आणि सुखाचं संमिश्र जिथं चालतं त्यालाच प्रपंच म्हटलं जातं. देह म्हणून एकदा जीवनात जन्माला आलं की कधी सुखाच्या भावना येणार आहेत आणि कधी दुःखाच्या भावना येणार आहेत. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे सातत्याने जिथं चालतं त्यालाच प्रपंच म्हटलं जातं ना. जरी भावना सुखाची आली तर नक्की याच्यानंतर कधी ना कधी दुःखाची भावना येणार आहे, नक्की याच्यानंतर कधी ना कधी सुखाची भावना येणार आहे. हे सातत्याने चक्र हे प्रपंचाचं चालू असतं. पण या प्रपंचाच्या या चालू असलेल्या चक्रामध्ये सुद्धा आपल्या वृत्तीची स्थिरता ठेवणारी जी आहे ती भक्ती आहे. ही भक्ती काय करते? ती वृत्तीची स्थिरता ठेवते. क्लेशनाशिनी याचा अर्थ आलेल्या दुःखाची जाणीव होऊ देत नाही. दुःख येऊ देत नाही असं नाही, त्याची जाणीव होऊ देत. तुम्ही अनेक ज्ञानोबांना काही कमी दुःख झाली काही आवडलं याच ज्या भूमीमध्ये आपण आज इतक्या आनंदाने चाललंय, आज आपलं किती व्यवस्थित चाललंय महाराज. आज तो काळ आणि आत्ताचा काळ जर बघितला तर त्या मानाने मी तर अनेकदा सांगतो आज आम्हाला ही जी व्यवस्था आहे ती सगळी ज्ञानोबा तुकोबरांची कृपा आहे. म्हणून आता व्यवस्थित चाललेलं आहे. त्या काळामध्ये अगदी एक मडकं मिळू नये अशी ज्ञानोबांची चरित्र आपल्याला सांगितलेलं दिसून येतं किंवा आपण रोज त्या चरित्राचं चिंतन करतो. मग मला कधी कधी प्रश्न पडतो, दुःख नव्हती अशातला भाग नाही. ज्ञानोबांना असेल, तुकोबरांना असेल, नाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, सगळे संत असतील, सगळ्यांच्या जीवनात ही दुःख होतीच नाही असं नाही. पण त्या दुःखाची जाणीव होऊ दिली नाही का? कारण अंतःकरणाची भक्ती तेवढी तीव्र होती, भक्ती त्या पद्धतीची तीव्र होती. आणि म्हणूनच बरे झाले देवा निघाले दिवाळे हे जे शब्द येतात का नाही, हे बरं झालं या संबंधाने येणं शब्द ही त्या काळातली त्यांच्या अंतःकरणातली असलेली भक्तीची तीव्रता हे त्याचे परिणाम आहेत. शुभदायिनी, सगळीकडे शुभ, सगळीकडे चांगलं दाखविणारी जी आहे ना ती भक्ती आहे. हे विश्वची माझे घर असं स्थिती निर्माण करणारी जी आहे ना ती भक्ती आहे. जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव अशी स्थितीमध्ये घेऊन जाणारी जी आहे ना भक्ती आहे. ज्ञानोबांच्या शब्दात बोलायचं झालं तर भरला घन Hare
ही एक वृत्ती तयार होणं, त्याला शुभदायिनी असं म्हणा. ही स्थिती कोणी आणून दिली? भक्तीने आणून दिली. दुःखाची जाणीव होऊ न देण्याचं काम करणारी ही भक्ती आहे देशनाशिनी. सगळीकडे परमात्मा दर्शन, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त खेळे या अवस्थेपर्यंत घेऊन जाणारी ही भक्ती आहे शुभदायिनी अशा पद्धतीची आहे. मोक्ष लघुताकृत या शब्दाचा अर्थ आहे मोक्षालाही लहान करणारी अशी ही भक्ती आहे. मोक्षाला लहान करणारी. तुमच्या ऐकण्याचं प्रमाण देतो म्हणजे कळेल. तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीची या माथा. तुका म्हणे आता मुक्तीची या माथा म्हणजे मुक्तीच्याही डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य जिच्यानी प्राप्त होतं अशी ही भक्ती आहे. ही भक्ती काय? मुक्तीवरी भक्ती जाण अखंडमुखी महाराजांची भाषा. मुक्तीवरी भक्ती जाण ही मुक्तीवरही श्रेष्ठ पद्धतीची अशी भक्ती. मोक्ष लघुता एवढंच नाही, सुदुर्लभा अशा पद्धतीची भक्ती. 4 गोष्टी झाल्या माझ्या आतापर्यंत. एक तर दुःखाची जाणीव न होऊ देणारी अशी ही भक्ती आहे. सगळीकडे परमात्मा दर्शन, आपल्यापणाचा भाव निर्माण करणारी, कोणाही जीवाचा न म्हणोवत्स अशा स्थितीमध्ये घेऊन जाणारी ही भक्ती आहे. त्याला पुढे विचार केला तर मुक्तीलाही कमीपणा आणणारी किंवा मुक्तीलाही लहान करून टाकणारी, मुक्तीच्याही डोक्यावर पाय देणारी. ते भागवतामध्ये महान भगवत भक्त श्रद्धेय श्री डोंगरेजी महाराजांचं जे भागवत रहस्य आहे तुम्ही सगळ्यांनी आपण वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये एक वाक्य फार छान लिहिलंय डोंगरेजी महाराज. त्यांनी असं लिहिलंय की भगवान मुक्ती लवकर देतो पण भक्ती लवकर देतो. असं मुक्ती लवकर देतो पण भक्ती. डोंगरे महाराजचं वाक्य ज्यांचं आहे त्यांचं नाव घेऊन सांगितलं की बरं असतं. नाहीतर काय काय आपल्याला सूत्र होतं सूत्र पुन्हा ठेवल्या काही काही फार गमतीचे झाले आता त्यांचं मुखाचं वाक्य. त्यांनी असं सांगितलं मुक्ती लवकर देतो पण भक्ती लवकर देते. त्याचं उष्ट देताना फार त्यांनी त्याग केलं. ते म्हटलं मुक्ती दिली की विषय संपला पण भक्ती दिली की मला त्याच्यात अडकावं लागतं. जरा पुढे जाऊ. मुक्ती लवकर देतो, ज्ञान प्राप्त झाले की मुक्ती लगेच देऊन जातो पण भक्ती देण्याकरिता मात्र ते सलाखून पाहतो, परीक्षा घेतो आणि त्याच्याशिवाय भगवान भक्ती देत नाही. विठाला अशी ही भक्ती आहे. अशा पद्धतीची एकतर मोक्षाला लहान करणारी आहे. सुदुर्लभ अशा पद्धतीचे आहे. लवकर येईल अशा पद्धतीचं सांगता येत नाही. त्याच्याकरिता फार कष्ट घ्यावे लागतात. भक्ती तो कठीण पोळी ही महाराजांची भाषा आहे. इतकी सोपी आहे. बऱ्याच लोकांना ते सोपं वाटायला त्याचं कारण आहे अतिपरिचयात अवज्ञान आहे. अतिपरिचयात अवज्ञान आहे. वैकुंठ अशी जगन्नाथ अण्णांचं एक वाक्य मी सहज परवा कीर्तन ऐकत होतं तेव्हा मी ऐकलं. त्यांनी फार छान लिहिलं. त्याने असं सांगितलं बोलता बोलता वस्तूची प्राप्ती झाली की वस्तूचं महत्व कमी होतं. वस्तूची प्राप्ती झाली की वस्तूचं महत्व कमी होतं. अण्णांची वाक्यात काही इतकी जबरदस्त ते आता बघा तुम्ही अलीकडे आपण काय करतो पत्रिकेमध्ये कीर्तनकार असं प्रवचनकार पूर्वी असं नव्हतं. कीर्तन सेवा असं. अण्णांनी एके ठिकाणी असं सांगितलं अलीकडे कीर्तनकार असं का लिहायला लागले. बहुतेक हा कार मध्ये यायला जाताना कार धरून चालला काहीतरी कार केल्याशिवाय करतात. अण्णांच्या मुखात ते शब्द आहेत माझे मागे पुन्हा बोलतो. बघा तुम्ही आणखी जाणून ऐका काय ताकदवान अण्णा. आता मी आनंदित अण्णांबद्दल काय बोलायची गरज आहे. ही सगळी मंडळी जुनी मंडळी तर अण्णांना त्यांनी जवळून पाहिलं ऐकलेली मंडळी. आपणही मोठी अण्णांची कीर्तन ऐकलेली मंडळी. त्यामुळे मुद्दा मला एवढाच बोलायचा आहे की भक्ती आम्हाला फार सोपी वाटायला लागली. आता फार आपल्याला कठीण वाटे नाही याचं एकच कारण अतिपरिचय. आम्हाला ते सोपं वाटायला. पूर्वी कीर्तन करणं फार कठीण असायचं. कुणीही कीर्तन करायला उभा राहत. कीर्तन करायला पूर्वी उलट कीर्तन कर म्हटलं की तो म्हणायचा नको नको. आता का देत नाही म्हणून रुस नाही. आता पूर्वी असं नव्हतं. पूर्वी नको म्हणायचं कीर्तन नको नको आम्हाला काय करायचं असं म्हणायचं. कीर्तन करणं असं सहजासहजी नाही म्हणायचं. किती बघा तुम्ही पूर्वी मला काही डोळ्यासमोर आहेत नावं पुन्हा कशाला वेळ घेऊन मी आपल्याला सगळी पण अशा का त्याचं महत्व होतं. त्या गादीचं त्या कीर्तन नावाच्या संहितेचं महत्व. तालीम आता गुरुजींना विचार तालीम म्हणताना सुद्धा पहिली ताल म्हणायला असं कुणी लगेच पुढे येत नव्हतं. पुढे म्हणायचं म्हटलं तर लगेच असं कुणीही पुढे येत नव्हतं. त्यांना म्हणावं लागायचं तुम्ही किंवा ठरलेली जी मंडळी तीच पुढे असायची. त्याच मंडळी का त्यांच्याकडे सेवेचा तेवढी ताकद निर्माण झालेली असायची. त्या शब्दांकडे त्या अभंगाकडे पाहण्याची त्या स्वराच्या माध्यमातून एक ताकद आलेली असायची. त्या नेमकं तिला कोणता स्वर लावावा तिची एक सेवा झालेली असायची. त्या सेवेशिवाय होत नाही. त्यामुळे
एखाद्या गोष्टीचं अवमूल्यन दुर्दैवाने अतिपरिचयामुळे होऊन जातं. कीर्तन नावाच्या संहितेमध्ये सुद्धा. म्हणून भक्ती आम्हाला तशी सोपी वाटत. काय भक्ती? भक्ती म्हणजे झालं आपण असं कीर्तन ऐकणं, कीर्तन करणं, भजन करणं, झाली भक्ती. पंढरपूरची वारी करणं, आळंदीला जाणं, झालं भक्ती. असं भक्तीची धोबळ आम्ही व्यक्त जरी करायला लागलो तरी या सगळ्या मुद्द्यांनी जर विचार केला तर भक्ती इतकी सहजासहजी नाही, सुदुर्लभ. हा निवडे तो बळी तो बळी, तो बलवान, तो शूर, कोण? भक्ती तो कठीण शुळावरी. त्यामुळे सोपी नाही भक्ती तो कठीण. म्हणून महाराज सांगतात, शास्त्र सांगतात आम्हाला सुदुर्लभ, क्लेशनाशिनी, शुभदायिनी, मोक्ष लघुतातुर, सुदुर्लभा, सांद्रामंड विशेषात आनंदाची प्राप्ती करून देणारी ही भक्ती आहे. आनंदमयता या स्थितीपर्यंत घेऊन जाणारी ही भक्ती आहे. भक्तीचा जो आनंद आहे, आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदमय ब्रह्मसूत्रांनी आम्हाला जे सूत्र सांगितलं या सूत्राकडे जर आपण गेलो तर या स्थितीपर्यंत घेऊन जाणार नाही. आनंदाशी जोडा नाही, आनंदाशी जोडा, अशा पद्धतीची भक्ती आहे. शास्त्रांनी वेगवेगळी पद्धतीची गणित केली, मला आता ती सगळा विस्तार करायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं श्रीकृष्ण आकर्षणीचं, भगवंताला आपल्याकडे घेऊन येणारी अशी ही भक्ती आहे. सुखे येतो घरा द्वारकेदारांना, पांडवा स्वतःहून येतो, नवे नवे त्यांची सेवा करायला लागतो, अशी ही भक्ती आहे. भगवंताने भक्ताची सेवा करावी इतकी असणारी ही भक्ती, हे भक्तीचं येतुली प्राप्ती. हे कैवल्याची परोतेसर कोणीही कैवल्याची परोतेसर म्हणजे असेल. कधी कधी प्रश्न पडतो, ज्ञानोबा सांगतात कैवल्याची ही परोतेसर म्हणतील आम्हाला, म्हणजे कैवल्याला बाजूला सरक असं म्हणतात, पण आम्ही चाललो तर माणसं बाजूला सरके ना. आम्हाला माणसं ठेवावी लागतात, माणसं सरकविण्या करतात. महाराज आले सारखा, महाराज आले सारखा, आणि ते जर भाद्र भेटा त्याला जाता येत नाही का, झालं का? त्या वारीमध्ये, आळंदीच्या वारीमध्ये आम्ही नसतो उभे, म्हणून मी तर नको नको म्हणू नको, आपलं उभे गप जाऊ दे, त्याच्याकडून इज्जत काढून घेण्यापेक्षा गप गेले का असं व्हावं. त्याचं कारण आहे आमच्याकडे असलेली भक्ती येतोनी प्राप्ती अशी नाही. येतोनी प्राप्ती असलेली जी भक्ती आहे ना, त्या भक्तिवान असलेल्या भक्ताची सेवा स्वतः जर भगवान करत असतील, संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची, मी तुम्हाला सांगतो. एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतांनी कामं करावी, सकाळी गंध उगवण्याचं काम भगवंतांनी करावं. नाथ महाराजांनी ते भगवंतांनी दिलेला गंध घ्यावा आणि देवघराच्या देवाला लावावा. दिला देवाने, लावता कोणाला? देवाला. नाथाच्या घरची उलटी, देवानेच दिला तेच देवाला लावता. देव सुद्धा कामं करतो. किती उदाहरण. सकाळी अगदी द्वारकेमध्ये भगवान सकाळ सकाळ नारद महर्षी भगवंताच्या द्वारकेमध्ये हजर झाले. अगदीच सकाळी आले आणि मग तिथं येऊन मग त्या जे काही घर आहे तिथं आले आणि म्हणतेने हाका मारायला लागले. कुठे आहेत प्रभू, कुठे आहेत देव, कुठे आहेत कृष्ण भगवान, कुठे आहेत, मोठ्याने हाक मारायला लागले. असं मोठमोठे घर सकाळ सकाळ आले. त्यांना काय झालं, नारदांना कधीही यायला परवानगी होती.
काही काही माणसं कधीही फोन करतात कधीही फोन करतात. एकदा मला परवा रात्री 2 वाजता एकाचा फोन आला. रात्रीचे फोन आले की आपण घाबरतो एकदम. रात्री 2 वाजता आल्यामुळे मला वाटलं काही घडलं, काही कुठे उचलला. नाही 23 तारीख शिल्लक आहे का? रात्री 2 वेड्यासारखी माणसं म्हणत राहतात, कधी फोन करत राहतात. काही नारदजी म्हणून अहो काय महाराज, नारदांना काय परवानगी ना अमुक तमुक देवर्षी नारदजी गेले, सकाळ सकाळ गेले, इकडे तिकडं हक्का मारायला लागले. तेवढ्यामध्ये रुक्मिणी मातेने विचारलं, काय रे नारदा काय चाललंय? काही नाही म्हणते, भगवान कुठे आहेत, मला जरा भेटायचंय, बोलायचंय, त्यांच्याशी जरा चर्चा करायची आहे, माझं एक महत्वाचं काम घेऊन आलं. कुठे आहेत म्हणून महोदयांनी म्हणायला लागल्यावर रुक्मिणी मातेने सांगितलं, हे बघ आत्ताच त्यांचं स्नान झालंय आणि ते देवघरात गेले देवपूजा करायला लागले. देवपूजा करायला लागले हे ऐकल्याबरोबर नारदांना हसू यायला लागले. रुक्मिणी मातेने विचारलं, काय झालं असं? ते म्हटले, काही नाही, मी देव कुठे विचारतोय आणि तुम्ही म्हणताय देवघरात देवपूजा करायला. त्या वाक्याला काही अर्थ आहे का? मी विचारतोय देव कुठे आणि तुम्ही म्हणताय देवघरामध्ये देवपूजा करायला लागले. रुक्मिणी मातेने विचारलं, त्यात का हसायसारखं? अहो देवाने देवपूजा करायची काय गरज आहे? ते कोणत्या देवाची पूजा करत असतील? तोपर्यंत रुक्मिणी मातेने हा विचार केला. तिलाही माहित नव्हतं आपला नवरा काय काय करतो, काय त्यांना माहित नसते. तिला एकदम ती रुक्मिणी मातेने विचारच केला नाही. रुक्मिणी मातेने सांगितलं, हे बघा नारदा, तुला खरं सांगायला बोलत तर मलाही माहित नाही की कोणत्या देवाची पूजा करतात. देवघरात जातात, देवघराचा दरवाजा लावून घेतात, मग पूजा करतात तर झोपतात. मला माहित आपल्याला कसं म्हणतात का नाही, तसंच आहे तिकडे. कीर्तनाला गेले का जाऊ द्या, मी बोलत आपल्याला कसे ऐकायचं, घरात बोलतो सगळे जरा मोकळा काय आपल्याला तर कमी ऐकतो का? विचार केला, भगवान पूजा करतात, कोणाची करतात, कोणत्या देवाची करतात पाहिलं पाहिजे. नारदांनी देवघराचा दरवाजा उघडला. नारदजी देवघरात आत बाहेर आले. आश्चर्य असत. खरंच एक सुंदर असं देवघर त्या द्वारकेमध्ये, त्या देवघरामध्ये असं देवघर लाकडी देवघर होतं आणि त्याच्यामध्ये अशा मूर्त्या होत्या. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगदी व्यवस्थित पद्धतीने स्नान संपून पूजेला बसण्याकरता लागणारी सगळी सामुग्री घेऊन, सोळ वगैरे घेऊन व्यवस्थित पद्धतीने नारदांना आश्चर्य वाटायला. नारदांनी असं डोकावून पाहिलं तर भगवान काय करत होते, एक एक मूर्ती घ्यायचे, स्नान घालून त्या मूर्तीची पूजा करत होते. गंध लावणं अमुक तमुक सगळं साधलेलं होतं. आणि नारदांना पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटायला लागले की हे देव कोणते, देव कोणते हे बघितले पाहिजे. देव बघण्यावर फार लोकांची दृष्टी असते. आता ग्रामीण भाषेतलं बोलू का नाही बोलू मला कळत. आता ही आपली सगळी महाराज म्हणजे आपण ग्रामीण मधून कधी तुम्हाला कोणता देव आहे असं विचारतात. असं विचार करतो नाही आपल्याकडे, कोणता देव आहे असं विचारतात. फार देवाची फार चर्चा करतात. मला तर आता अधिकारी म्हणायला लागले, देवाची भक्ती करण्यापेक्षा देवाची चर्चा करणारी पुष्कळ होती. महाराजांनी विचार केला, कोणते देव आहेत? आमच्या देवाकडून पूजा करून घेणारे हे देव तरी कोणते? नारदाने असं डोकावून पाहिलं. नारदांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या ज्या देवाच्या मूर्त्या होत्या ते दुसरे तिसरे देव कोणते नव्हते, सगळ्या भक्तांच्या मूर्त्या होत्या. त्याच्यामध्ये सगळ्या उद्धवाची मूर्ती होती, अर्जुनाची मूर्ती माझ्या दृष्टीने देवा. खरं तर मी मगाशीच म्हटलं होतं की मला महाराजांकडे जायचंय म्हणून मी विचार नाही केली होती, परंतु ते फिरायला गेल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे संध्याकाळी नंतर जाऊ आपण भेटायला. आपण तिकडे भेटायला गेलं पाहिजे, पण ते स्वतःहून इकडे भेटायला येतात याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्ताचं जे चिंतन झालं त्यांनी आमचं कीर्तन ऐकावं एवढे आम्ही मोठे नाही. आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य डॉक्टर महाराज खरं तर त्यांनी कीर्तन ऐकावं एवढी आमच्याकडे अजिबात विद्वत्ता नाही, परंतु मोठ्यांची मनं किती मोठी असतात हे याच्यावर दिसून येतं. मोठी माणसं किती मोठी असतात. एवढा कथेचा जो विचार चाललाय तेवढा फक्त सांगून आणि मग त्या 3 शब्दाचे छोटे अर्थ करून थांबणार आहे. आता जास्त बोलणारच झालं, आता आवडतच आता संपलं भांडवल असं म्हणा. तुमच्या भाषेमध्ये भांडवल संपलं येतं असं म्हणा, काही म्हणा, चालतंय म्हणा. मला जी कथा झाली तेवढा फक्त थोडा भाव सांगून झालं. नारदांना आश्चर्य वाटायला लागलं की ज्या मूर्त्या होत्या त्या सगळ्या भक्तांच्या होत्या.
उद्धवाची मूर्ती आहे, त्याच्यामध्ये अर्जुनाची मूर्ती आहे, नारदांची स्वतःचीच मूर्ती आहे. आणि आश्चर्य असं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा नेमकं नारदांच्याच मूर्तीची पूजा करत होते. भगवंतानी नारदांच्या मूर्तीची पूजा करावी, भगवान भक्ताची पूजा करणं यालाच म्हणा श्रीकृष्ण आकर्षणीचं. याच भक्तीला म्हणा येतुली भक्तीची प्राप्ती. विठ्ठला आहे ही भक्ती 6 पद्धतीने आपल्या समोर मांडली. क्लेशनाशिनी, शुभदायिनी, मोक्ष बघता सुदुर्लभा, सांगा मूल्य नाही आत्मकथा श्रीकृष्ण आकर्षणीचं अशी ही असणारी भक्ती. ही भक्ती येतुली भक्ती म्हणून म्हणा. अनन्य ममतेने युक्त असलेली भक्ती, अविच्छिन्न तन्मयतेने असलेली भक्ती, आनंद रूपतेने असलेली भक्ती, अन्याभिलाषित शून्य अशा पद्धतीची असलेली भक्ती, किंवा सहज स्थिती किंवा आत्मवृत्ती अविरोधी स्थिती सांगितली अशा पद्धतीची भक्ती. आतापर्यंत जेवढा भक्तीचा विचार सांगितला महाराज सांगतात, ही भक्ती माझ्या अंतःकरणामध्ये ज्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं जातं. मी बोलून गेलो, ज्ञानपूर्व, ज्ञान लक्षण आणि ज्ञानोत्तर. ही ज्ञानोत्तर भक्ती माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. ही माझ्या ठिकाणी प्राप्त झालेली जी भक्ती आहे ती भक्ती कशी आहे? भोळी आहे, एकविध आहे आणि भावबळी आहे. इथला भोळी शब्दाचा अर्थ नेमकं काय, एकविध शब्दाचा अर्थ नेमकं काय, भावबळी या शब्दाचा अर्थ काय, याचे फक्त थोडे अर्थ आणि विस्तार आपल्याला करायचे. थोडं भजन करू आणि मग त्याचे अर्थ विचार करू. भागवरी मी का परीने निराळा ऐसा सांगोरी सोहळा. विचार करत असताना भोळी एक शब्द आहे, एकविध एक शब्द आहे आणि भावबळी हा असा एक शब्द आहे. हा भोळी या शब्दाचा अर्थ नेमकं काय करावा? भोळी भक्ती म्हणजे नेमकी कसली भक्ती म्हणावी? भोळी या शब्दाचा विचार करत असताना एक दोन पद्धतीने आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. एक तर तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची होय, भगवंताची कृपा होणं याला खऱ्या अर्थाने भोळी असं म्हटलं जाईल. बऱ्याचदा आपण भोळ असा शब्द लौकिकाच्या दृष्टीने जरी वापरत असलो, जो व्यवस्थित राहत नाही, त्याचं लक्ष नाही असा म्हणून भोळा शब्द जरी वापरत असलो तरी त्या भोळा शब्दाचा अर्थ लौकिकाच्या दृष्टीने न घेता थोडासा तात्विक अंगाने आणि लक्षार्थाने जर घेतला तर आपल्या लक्षात येईल. किंवा ज्ञानोबारांच्या शब्दात बोलायचं झालं तर शरीर ते शरीर भाव नासती इंद्रिय विषयी विसरती, या स्थितीमध्ये जो आहे का नाही त्याला भोळा म्हणा. का? कारण जरी सोहमभाव प्रसिद्धी प्रगट होय ना, एकदा आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली असली की मग त्याला देहाची आसक्ती राहिलेली नसते, इंद्रिय सगळे विषय विसरून गेलेले असतात, त्यामुळे त्याला कोणतंही ममत्व राहिलेलं नसतं. अशा निर्ममत्व स्थितीमध्ये राहिलेला जो आहे तो भोळा आहे. अशाने युक्त असलेली ही भक्ती आहे असा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. थोडासा हा विचार वेगळ्या अंगाने किंवा पटवून द्यायचा झाला तर आपल्याला असं सांगेल की शबरीचं चरित्र जरा थोडंसं रामायणातून वाचा म्हणजे आपल्याला कळेल की भक्ती भोळी कशा पद्धतीची आहे. शबरीच्या चरित्राचा विचार केला तर लक्षात येईल की शबरीचा विचार मांडत असताना तिची क्रिया गोळे खाय भिल्लनीची प्रमाण आपल्या डोळ्यासमोर येतात. तिची क्रिया जरी आम्हाला लौकिकाच्या दृष्टीने चुकीची वाटत असली तरी तिच्या अंतःकरणातला भाव मात्र अत्यंत शुद्ध आहे. शुद्ध भाव असलं यालाच म्हणा भोळी भक्ती. विठ्ठल
भोळी शब्दाचा अर्थ शुद्ध असा केला आणि शुद्ध या शब्दाचा अर्थ उपाधी रहित हा शुद्ध अशा तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर केला तर उपाधी रहित असणं हे शुद्धाचं लक्षण आहे, विकार रहित असणं हे शुद्धाचं लक्षण आहे आणि अशी शुद्धता येणं हाच भक्तीतला भोळे भाव किंवा भोळेपणा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. विकार रहित असणं हे फार महत्वाचं आहे. उपाधी रहित असणं, आता तो कोणता उपाधी, बाह्य उपाधी कोणता, अंतर उपाधी कोणता, त्याचा विस्तार सगळा वाढेल. बऱ्याचदा बाह्य उपाधीचा त्याग सामान्य माणसाकडून जरी केला गेला तरी अंतर उपाधीचा त्याग होईलच असं सांगता येत नाही. बऱ्याचदा बाह्य उपाधीचा त्याग करतो पण अंतर उपाधी मात्र माणसाकडे शिल्लक राहतो आणि तो अंतर उपाधी माणसाला सतत कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने त्रास देत राहत असतो. जरी एखाद्या घराचा त्याग करून एखादा मनुष्य राहिला, बाह्य उपाधीचा जरी त्याग केला तरी या देहाच्या संबंधाने मी आणि माझेपणाची भावना तयार होणं, अंतर उपाधी त्याच्याकडे राहतोच ना. नवे नवे महाराजांचे शब्द बोलायचे झाले तर येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणे माझरो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना. ही नाटाची भाषा डोळ्यासमोर घ्या. किंवा तुका म्हणे आलो सोचीच संकटे मी माझे ओखटे आगे देवा. या मी आणि माझ्यामध्ये एखाद्या वेळेस निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे विकार त्या असणाऱ्या परमतत्वापर्यंत जाण्याकरिता अडथळा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यातले ते विकार निघून जाणं, विकार रहित होणं, याला उपाधी रहित होणं, याला खऱ्या अर्थाने शुद्ध असं म्हटलं जातं आणि ती शुद्धता म्हणजे भक्तीची भोळीपणा आहे असं म्हणायला हरकत नाही. शबरी ही या पद्धतीची शुद्ध आहे. शबरीचं चरित्र पाहत असताना या पद्धतीने आपल्याला पाहावं लागेल. विकार रहित असलेली, शुद्ध असलेली अशी भोळी असणारी जी आहे ती शबरी आहे. किती उदाहरणं मी तुम्हाला त्या संबंधाने दिली. आपल्याला रामायणामध्ये अनेकांच्या मुखातून ऐकलेलं एक छोटा कथाभाग सांगून पुढे जातो. काही नाही म्हणे, प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला निघाले आणि मग त्या दंडकारण्यातून निघत असताना त्या दंडकारण्यातल्या सगळ्या ऋषी लोकांना ज्यावेळेस कळलं की प्रभू रामचंद्र तिथून निघालेले आहेत, तेव्हा काय केलं म्हणे, सगळे जे असणारे ऋषी मुनी आहेत त्या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तिकडे भगवंताकडे निघाले आणि त्यांच्या मनातली एक शंका किंवा त्यांच्या मनातलं एक दुःख भगवंताच्या समोर त्यांना प्रगट करायचं होतं. सगळे गेले, भगवंताचं दर्शन झालं. भगवंतानी त्या ऋषी मुनीचं सगळ्यांचं दर्शन घेतलं. घेतल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी त्या सगळ्या ऋषी मुनींना विचारलं, कसं चाललंय, बरं आहे ना, काही अडचणी नाहीत ना, सगळं व्यवस्थित चाललंय ना, काही त्रास नाहीये ना. सगळ्या ऋषी लोकांनी सांगितलं, काही नाही प्रभू, एक छोटीशी विनंती आहे. म्हटले काय? त्या ऋषी लोकांची एक छोटीशी अडचण झाली. काय झाली होती? त्या जंगलामध्ये तळ होतं पाण्याचं आणि त्या तळ्यातल्या पाण्याला शबरीने स्पर्श केलेला होता आणि त्यामुळे सगळ्या ऋषी लोकांचं म्हणणं असं होतं, भिन्न जातीची असलेली ही शबरी आणि त्या शबरीने या तळ्यातल्या पाण्याला स्पर्श केलेला असल्यामुळे त्या तळ्यातलं पाणी अशुद्ध झालंय, अपवित्र झालंय, आम्हाला पिण्यायोग्य नाहीये. आणि म्हणून सगळ्यांनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली, एक काम करा. म्हटले काय? काही नाही, आमच्याकडे एक पाण्याचं तळ आहे. बरं ठीक आहे, त्या तळ्यातलं पाणी अशुद्ध झालंय, बर अपवित्र झालंय, बर काही नाही, तुम्ही या त्या तळ्यातल्या पाण्याला पाय लावा. तुमचे पाय लागले की ते तळ्यातलं पाणी शुद्ध होऊन जाईल, आम्हाला पिण्याच्या योग्य होईल. एवढंच आहे. तेवढं करण्याकरता तेवढी कृपा करा, चला आणि तळ्याच्या पाण्याला त्या पाय लावा. एवढी चांगली विनंती आहे का? प्रभू रामचंद्रांनी विचारलं, माहित आहे का? ऋषी लोकांनी विचार केला, आम्हाला माहित आहे, पण यांना कसं माहित झालं? म्हटलं माहित आहे, तिथे एक शबरी नावाची विंजणी राहते. माहित आहे का? म्हटलं माहित आहे. मग एक काम करा, त्या तळ्यातलं पाणी एका भांड्यात घ्या, त्या शबरीकडे जा, त्या शबरीच्या पायाची पूजा करा आणि पूजा केलेलं पाणी तळ्यात आणून टाका, तळ्यातलं पाणी शुद्ध होऊन जाईल. म्हटलं अशी ही शबरी सोळा तो झाला, देवी अंगीकार केला. विकार रहित असलेली शबरी, शबरीच्या अंतःकरणात भक्ती आहे, याला भोळी असा म्हणा. दुसरा अर्थ भोळी शब्दाचा सांगू, जी सरळ भक्ती आहे, सरळ आहे, तिला भोळी म्हणा. सरळ आहे, अंतःकरणातली भक्ती सरळ अशा पद्धतीची असावी. मी अनेकदा रामायणातून अर्थ सांगत असतो. रामायणामध्ये ही चौघांची जी नावं सांगितली जातात ना, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, या चौघांच्या नावामध्ये मला भरत हे नाव जरा वेगळ्या अंगाने आपल्या समोर मांडतो. पहा तुम्ही, भरत या नावाचा विचार केला तर इथं आकार उकार जोडाक्षर काही नाही. राम शब्दामध्ये तरी आकार आहे, शत्रुघ्न शब्दामध्ये तरी आकार उकार जोडाक्षर आहे, लक्ष्मण शब्दामध्ये तरी जोडाक्षर आहे, परंतु या चौघामध्ये एकच नाव असं आहे की कसल्याही पद्धतीचं जोडाक्षर नाही. सांगू तुम्हाला, हे नाव सरळ आहे. ज्याच्या अंतःकरणातली भक्ती सरळ आहे त्याचं नाव भरत आहे. त्याच्या अंतःकरणातली भक्ती सरळ आहे. भ, र आणि त. प्रभू रामचंद्रांच्या भक्तीमध्ये भरण पोषण ज्याचं झालं, प्रभू रामचंद्रांच्या भक्तीमध्ये जो रमला आणि प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने जो तरला, त्याचं नाव आहे भरत. असं म्हणा. दोन भाग
शुद्ध आणि दुसरा सरळ, अशा पद्धतीची भक्ती जी असेल त्याला भोळी म्हणा. दुसरा मुद्दा आहे एकविध. एकविध या शब्दाचा अर्थ आहे त्याच्याशिवाय दुसरं काही माहित नाही. मगाशी मी प्रमाण देऊन गेलो, आम्हा विठ्ठल एक याची वाव एक, त्याच्याशिवाय दुसरं आम्हाला काही माहित नाही. ही जी असणारी एकविधता आहे, ही जी निष्ठा आहे, एकविध असं म्हणा. आणि तिसरा मुद्दा सांगितला जातो भाव बळी, म्हणजे भावाच्या बळाने जे युक्त आहे अशा पद्धतीची ही भक्ती आहे. भावाच्या बळाने युक्त आहे हे म्हणत असताना तो भाव म्हणजे काय, त्या भावाची व्याख्या काय, त्या भावाचे प्रकार काय, हा सगळा विस्तार आपल्याला भाव शब्दाच्या संबंधाने करता येण्यासारखा आहे. तेवढा विस्तार जरी वेळेच्या अभावी करणं शक्य नसलं तरी भाव या शब्दाचा अर्थ जरा सरळ सरळ अंतःकरणाचा करायचा झाला तर अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्यालाच म्हणायचं भाव. भाषा आहे भावबळे आकडे भावाच्या बळानेच तो आकळला जातो, अन्य कोणत्याही पद्धतीने तो आकळला जात नाही. ज्या क्षणामध्ये भाव निर्माण होतो त्या क्षणामध्ये परमात्म्याची प्राप्ती होते. का भाव ज्याचे गाठी त्याची लागू बोटा होती, वेगळा क्षण लागत नाही. भाव निर्माण होण्याचा मी अनेकदा सांगत असतो, काहींची कर्म अशी असतात की त्या कर्माचा शेवट म्हणजे त्याच्या परिणामाचा आनंद असतो, आरंभ असतो. त्या कर्माचा शेवट म्हणजे त्याच्या परिणामाचा आरंभ असतो. चुलीवर तापलेला तवा आहे, त्या तापलेल्या तव्यावर तुम्ही बोट ठेवलं आणि तासाभरानंतर पोळलं, शक्य नाही. तापलेल्या तव्यावर ज्या क्षणाला बोट ठेवतात त्या क्षणाला चटका बसतो. ज्या क्षणामध्ये भाव निर्माण होतो त्या क्षणामध्ये परमतत्वाची प्राप्ती होते. जुनी कीर्तनकारी उदाहरण आपल्याला द्यायची. अनेकदा कीर्तनाच्या मुखातून आपण कीर्तनकारांच्या मुखातून आपण ऐकलं, काही नाही म्हणे एखादा भक्त भगवंताची पूजा करायला लागला. पूजा करायला लागला म्हणजे कोणाची करायला लागला, रामाची पूजा करायला लागला. व्यवस्थित पद्धतीने पूजा करायला लागला. अनेक वर्ष त्यांनी पूजा केली, पण प्रभू रामचंद्र काही त्याच्या स्वप्नातही येईना, जागृती तर नाहीच नाही, स्वप्नातही येईना. त्यांनी विचार केला आपण एवढे वर्ष झालं पूजा करतोय, रामप्रभूंचे काही दर्शन होत नाहीये, आपण एक काम करू म्हटले. जर प्रभू रामचंद्रांनी ठरवलेलं असेल, एक पत्नी एक वचनी एक बाणी ठरवलेलं असेल तर आपला नंबर कधी लागायचा. मग आपण एक काम करू, काय करू, देवच बदलू. लोक महाराज बदलतात ना, देव बदलून टाकू म्हटले. मग काय करायचं, बाजारात गेला, वेगवेगळ्या मूर्त्या पाहिल्या. कृष्ण मूर्ती बघितल्याबरोबर त्याला आनंद झाला. मी ऐकलंय म्हटले एक एक गोपी एक एक कृष्ण, सगळ्यांना हा भेटतोय. मग एक काम करू, ही कृष्ण मूर्ती घेऊन जाऊ. कृष्ण मूर्ती घरी घेऊन आला. आल्याबरोबर काय केलं, देवघराची असलेली रामप्रभूंची मूर्ती आहे ना ती खाली उतरवली आणि कृष्ण मूर्ती वरती ठेवली. आता राममूर्तीची पूजा नाही, कोणाची पूजा आहे, कृष्ण मूर्तीची. राममूर्ती खाली ठेवली. पूजा सगळी यथासांग सुरू झाली. स्नान घालणं, वस्त्र नेसवणं सगळं चालू झालं. त्या पूजेमध्ये अत्तर लावण्याचा आपल्याकडे एक नियम सांगितला जातो. अत्तर लावायला सुरुवात केली. सगळीकडे सुगंध दरवळत होता. त्या सुगंधाचा जे सुगंध आहे तो वास घेण्याचा अधिकार कोणाला आहे, मला आहे, कारण मी पूजा करतोय. दुसरं कोणाला आहे, देवाला आहे. का, पूजा त्याची चालली आहे. पण या रामाचा काय संबंध आहे, रामाच्या मूर्तीचा काय संबंध आहे. त्यांनी 2 कापसाचे गोळे घेतले आणि राममूर्तीच्या नाकामध्ये राममूर्तीच्या नाकामध्ये घातल्याबरोबर प्रभू रामचंद्र प्रगट झाले. याला आश्चर्य वाटायला लागलं, रामा मी एवढी वर्ष पूजा केली, स्वप्नातही आला नाही, आणि आज मात्र मी तिरस्कार करायला लागलो आणि आज तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतो, असं कसं काय. रामप्रभूंनी एकच वाक्यात उत्तर दिलं, एवढी वर्ष माझी पूजा करत होता, ती मूर्ती म्हणून पूजा करत होता. आज तुझ्या मनामध्ये भाव निर्माण झाला की हा राम आहे, आणि ज्या क्षणामध्ये भाव आहे त्या क्षणामध्ये माझी प्राप्ती आहे. ही भक्ती एकविध आहे आणि ही भक्ती भोळी अशा पद्धतीची आहे. मग जर अशा पद्धतीची ही भक्ती असेल तर ही भक्ती सोडून मी का बाजूला जाऊ, मी का पडेन निराळा, ऐसा सांडोनी सोहळा, मी का पडेन निराळा, मी आता याच्यातून बाजूला जाणार नाही, मी का पडेन निराळा. हा सगळा भक्तीचा सोहळा जर चालू असेल तर मग मी हा सोहळा सोडून बाजूला पडणार नाही, मी बाजूला निघणार नाही. त्याच्याही पुढे तुकोबाला सांगायला लागले. खरं सांगू म्हटले, तुकोबाला म्हणतात माझ्या मनातली खरी भावना सांगू, आता अनारिसा येथे न व्हावे सहसा. अनारिसा या शब्दाचा अर्थ आहे वेगळा. आता अनारिसा येथे न व्हावे सहसा, आता इथून वेगळंच होऊ वाटत नाही, अशी ही भक्ती आहे. मी का पडेन निराळा, ऐसा सांडोनी सोहळा. मग अंतःकरणाची भावना काय आहे, तुकोबारांनी एकच भावना व्यक्त केली आणि ती अभंगाचं शेवट.
उगा उभा आहे एवढीच अंतःकरणाची भावना आहे. माझ्या अंतःकरणातल्या भक्तीच्या भावनेने भोळेपणाच्या भावनेने मी असं सांगतोय, जोडोनी पाय पुढे उगा उभा आहे. जोडलेले जे पाय आहेत त्या पायाचं अखंड दर्शन घेणं, त्या अखंड पायावर नतमस्तक होणं, त्या पायाच्या चरणात त्या पायाची अखंड सेवा घडणं एवढीच माझ्या अंतःकरणाची भावना आहे. आणि ही घडत असेल तर मी का पडेल निराळा ऐसा सांगोनी सोहळ. मी याच्यापासून बाजूला राहणार नाही. माझी भक्ती होळी एकविध भावबळी अशा पद्धतीचा भक्तीचा हा सोहळा असेल आहे. मी का पडेल निराळा. त्याच्याही पुढे आता नारीसा येथे न भावे सहसा ऐसा सांडोनी सोहळा मी का पडेल निराळा. आणि तुका म्हणे जोडोनी पाय पुढे उगा उभा राहे ऐसा सांडोनी सोहळा मी का पडेल निराळा. आणि मग मला असं वाटतं ऐसा सांडोनी सोहळा मी का पडेल निराळा. जर इतका चांगला सोहळा चाललेला असेल तर मी का पडेल निराळा. आणि त्यामुळे कोरोनाच्याही लक्षात आलं हे सोहळे चालणारच मी का पडेल निराळा. ते आपल्याबरोबर चालले, ते आपल्याबरोबरच आहे, ते काही नाही अशाचा भाग नाही. त्यामुळे तरी पण त्याच्याबरोबर जगावं लागणार आहे. हाच एक विचार घेऊन आपण हे सोहळे कारण परंपरेचे नियम चालले पाहिजे. त्यामुळे अखंड पद्धतीने सद्गुरु श्री अमृतनाथ महाराजांचा हा पुण्यतिथीचा सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये याही वर्षी महाराजांच्या आणि ज्ञानोबारांच्याच कृपेने या ठिकाणी संपन्न होतोय. या परंपरेवर निष्ठा असणारी सगळीच मंडळी, भक्त मंडळी, भाविक मंडळी इथं या सोहळ्याकरिता मी म्हणतो की जशी कार्तिकीची आळंदीची वारी आहे तशी ही पुण्यतिथीची सुद्धा या परंपरेची वारीच आहे. ही आळंदीची वारीच आहे. या कोकण प्रांतामध्ये मी खूपदा गेलेलो आहे. दादांनी मला खूपदा अनेकदा त्या सेवेमध्ये तिथे घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे तिथून इतक्या दूरून ही सगळी मंडळी महाराजांच्या पुण्यतिथी करिता म्हणून, स्वामींच्या पुण्यतिथी करिता म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. आळंदीतली सगळीच पूजनीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर महाराज इथं उपस्थित आहेत. खरं तर मी म्हणून म्हटलं की मी तर असं म्हणेल तुकोबाराय देवाला म्हणतात तुका म्हणे जोडोनी पाय पुढे उभा आहे. आम्ही डॉक्टर महाराजांना म्हणतो का म्हणे जोडोनी पाय. तुम्ही फक्त आमच्या समोर उभा राहावं, आम्ही तुमच्या चरणावर नतमस्तक व्हावं आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्याने सुद्धा अज्ञान जळोनी जाय ही अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या चरणावर नतमस्तक जरी झालो तरी सुद्धा त्यांच्या कृपेने ते अज्ञान आमच्याकडे निवृत्त होणार आहे. मुळात संत शब्दाचा अर्थच तो आहे. आमचे गुरुजी वैकुंठशी गुरुरी बहु पाठामध्ये असताना आम्हाला सांगायचे संत या शब्दाचा अर्थ काय करायचा. अदेता निरूपित यत अज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधाः नाम अंतः यही भक्त्या क्रियते ते संताः. दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीला येणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा ज्यांच्याकडून केला जातो अंत त्यांना म्हटलं जातं संत. त्यामुळे डॉक्टर महाराज काय, मारुती बाबा पुरेकर महाराज काय ही मंडळी आळंदीमध्ये या सामान्य माझ्यासारख्या अनेक असणाऱ्या जीवाचा अज्ञान निवृत्ती करिताच ज्ञानोबायांच्या कृपेने इथं अवताराला आहे. हीच भावना माझ्या अंतःकरणातली आहे. त्यामुळे या आळंदीमध्ये मी मगाशीच प्रस्तावनेमध्ये सगळं बोलून गेलो. नित्य चिंतन घडणारी ही आळंदी आहे, नित्य साधना घडणारी ही आळंदी आहे, नित्य अभ्यास करणारी ही आळंदी आहे. त्यामुळे या आळंदीला शतशः अशा पद्धतीचं नमन करतो. आपल्या सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी पुन्हा एकदा प्रणिपात करतो. या हा सोहळा अत्यंत उत्साहामध्ये आदरणीय करत हा सोहळा संपन्न होतो. सगळीच आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं या सोहळ्याचे एक अविभाज्य घटक. आता हा उत्तरोत्तर हा सोहळा म्हणजे आपल्या घरातला सोहळा वाटायला नाही.
आता आपल्या ह्या घरातला हे उत्सव म्हणजे आमचा, अशा पद्धतीची भावना सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मला असं वाटतं की हा उत्सव आमचा अशी भावना ज्यावेळेस येणाऱ्या सगळ्यांच्या मनातली तयार होते, तेच त्या उत्सवाचं यश असतं, त्या उत्सवाची ती यशस्वी असते. त्यामुळे त्या यशापर्यंत हा उत्सव पोहोच झालाय. अशाच भावना आपल्या सगळ्यांच्या समोर माझ्या अंतःकरणाचा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चरणी आणि गुरुदेव डॉक्टर महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. त्यांनी आमच्यावर अखंड प्रेमाचा आणि ज्ञानाचा वर्षाव, कारण अखंड त्यांच्याकडून ज्ञानाचा प्रेमाचा वर्षाव होत राहावा. मी अनेकदा बोललो, स्तुती करतो यशाचा भाग नाही. काही माणसं अशी आहेत की ज्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावी अशी माणसं आहेत. त्याच्यामध्ये आळंदीमध्ये कोळीकर बाबा काय, डॉक्टर महाराज महाराज काय, यांच्या चरणावर अखंड नतमस्तक व्हावं अशी ही सत्वशील अशा पद्धतीची माणसं आहेत. त्यामुळे त्यांच्या चरणी पुन्हा एकदा शतशः नमन करतो आणि ही सेवा त्यांच्या आणि नानावारांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी सांगतो ज्ञानेश्वर